सो हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. ऑसिलेशनचा मुलांना आपला हा सेकंड सेशन आहे. या सेशनमध्ये डिफरंट टाइप्सचे जे ऑसिलेशन्स आहेत त्या ऑसिलेशनच्या टाइम पिरियडचे डेरिवेशन आपण करतोय. हे सर्व पॉईंट्स आपण कव्हर करतोय आजच्या सेशनमध्ये. सिंपल पेंडुलम पासून स्टार्ट करतोय. सिंपल पेंडुलमच्या टाइम पिरियडचं डेरिवेशन, लॉज ऑफ सिंपल पेंडुलम, सेकंड्स पेंडुलम. देन पेंडुलम ऑसिलेट करतोय लिक्विडमध्ये, तर मग त्याचा टाइम पिरियड कसा असेल. सिंपल पेंडुलमच्या बॉबला चार्ज दिला, प्लस दिला किंवा मायनस दिला, आणि त्याला आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये ऑसिलेट करायला लावतोय. ग्रॅव्हिटी पण आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड पण आहे. त्यावेळी त्याचा टाइम पिरियड. लिफ्टमध्ये वरती जाणारी लिफ्ट, खालती येणारी लिफ्ट, ऍक्सेलरेट होणारी लिफ्ट, त्याच्यामध्ये सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड. सिंपल पेंडुलम कारमध्ये बेसिकली लावलेला आहे, आपण फिक्स केलेला आहे. तर कार स्ट्रेट जाते वेळी किंवा रिव्हर्स येते वेळी, ऍक्सेलरेटेड कार असते वेळी सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड, किंवा कार किंवा ट्रेन बेसिकली सर्क्युलर टर्न घेत असेल तर मग सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड. टू पेंडुलम्स आर रिलीज, म्हणजे बरेच सारे असे काही सम्स आहेत की लाईक दोन पेंडुलम्स रिलीज केली जातात, सेम डिफरंट हाईटची, सेम पोझिशनवरून रिलीज केली जातात. सो ज्याचा लेंथ कमी, ओके, 2 पाय अंडर रूट ऑफ L/G हा टाइम पिरियड असतो ना सिंपल पेंडुलमचा. सो ज्याचा लेंथ कमी, तर त्याचा टाइम पिरियड कमी असल्यामुळे तो फास्ट बेसिकली ऑसिलेट करतोय, हा स्लो ऑसिलेट करतोय. ते असं विचारतात की किती ऑसिलेशन नंतर, छोट्या पेंडुलमच्या किंवा मोठ्या पेंडुलमच्या किती ऑसिलेशन्स नंतर ते परत आपल्याला इनफेज दिसतील. इनफेज म्हणजे परत एकदा सेम लाईन म्हणण्याऐवजी ऍक्च्युली इनफेज याचा अर्थ त्या इन्स्टंट नंतर त्या दोघांचाही मोशन पुढे सेम असतो. ओके, सो इनफेज ते कधी येतील असे काही समज आहेत. या व्यतिरिक्त पार्टिकल ऑसिलेटिंग इन टनेल इन अर्थ, म्हणजे अर्थमध्ये एक होल केलेला आहे आणि त्या होल केल्यानंतर पार्टिकल अर्थमध्ये असं ऑसिलेट होत आहे त्या होलमध्ये. आरपार होल आहे, पूर्ण अर्थ मध्ये होल आहे. ओके, सो त्याचा टाइम पिरियडचा डेरिवेशन. ऑब्जेक्ट ऑसिलेटिंग ऑन लिक्विड वरती एखादा ऑब्जेक्ट ठेवला, थोडासा अर्धा पाण्यात जात असेल, अर्धा इमर्स झालेला आहे, मग याला थोडंसं खाली पुश केलं आपण, खाली पुश केलं आणि सोडलं तर तो ऑसिलेट होत राहणार. मग त्याचा टाइम पिरियड. ऑसिलेशन इन यू शेप क्यूब, एका यू शेप मध्ये एक लिक्विड आहे समजा असं, बरोबर. त्या लिक्विडला इथे थोडंसं प्रेस केल्यानंतर हा खाली जाईल, इथून वरती जाईल, आणि मग मी त्याला सोडलं तर हा लिक्विड वरती खालती असं कंटिन्युअसली ऑसिलेट होत राहील. त्याचा टाइम पिरियड. ऑसिलेशन इन हेमिस्फिअर, हेमिस्फिरिकल कॅव्हिटीमध्ये एखादा स्पेरिकल ऑब्जेक्ट बॉब ऑसिलेट करायला लावला, त्याचा टाइम पिरियड. अँग्युलर एसएचएम, आणि अँग्युलर एसएचएम मध्येच एक बार मॅग्नेट आहे जो मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला आहे, त्याला थोडंसं डिस्टर्ब केल्यानंतर त्याचा ऑसिलेशन कसा होतो आणि त्याचा टाइम पिरियड किती असतो, हे सर्व पॉईंट्स आपण डिटेलमध्ये या सेशनमध्ये कव्हर करतो. ओके, अलॉंग विथ एक्सप्लेनेशन, न्यूमरिकल, या सर्व गोष्टी कव्हर होतील. हे सर्व पॉईंट्स आपण या सेशनमध्ये आता कव्हर करतो. सो सेशन मी इथे स्टार्ट करतो, स्टार्टिंग विथ सिंपल पेंडुलम पासून मी इथे स्टार्ट करतो. ओके ओके, तर ऑसिलेशनचा टाइम पिरियड शोधण्याचा एक बेसिक वे आहे. पहिला स्टेप तुमचा हा असतो की फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची. आता ऑब्जेक्ट वरती, सिंपल पेंडुलमच्या केसमध्ये ऑब्जेक्ट वरती जो डाऊनवर्ड फोर्स आहे दॅट इज mg, स्ट्रिंगच्या डायरेक्शन मध्ये टेन्शन आहे. आता याला इथून रिलीज केल्यानंतर, थोडंसं लिफ्ट करून रिलीज केल्यानंतर, हा जो ऑब्जेक्ट आहे, हा जो बॉब आहे, ओके, तर हा बॉब बेसिकली असा ऑसिलेट करायला लागेल. त्याचे ऑसिलेशन असे सुरू झाले. ओके, सो तो पुढे जाईल, मागे येईल, या बेसिकली पाथ वरती तो ऑसिलेट करेल. थोडासा कर्व आहे, बट डेरिवेशन मध्ये आपण असं ऍज्युम करतो की हा जो अँगल आहे हा खूप छोटा अँगल आहे. आता अँगल जर का कमी असेल तर सिंपल पेंडुलम इथेच असणार, मग तो इथून पुढे पुढून मागे बस असा करत राहील आणि हा स्ट्रेट लाईन अपियर होईल. सो जे काही डेरिवेशन आपण आता इथे करत आहोत, तो छोट्याशा अँग्युलर डिस्प्लेसमेंटसाठीचं डेरिवेशन आहे, बट मी अँगल इथे मोठा दाखवलाय बिकॉज डायग्राम मध्ये, ओके, खूप जर का छोटं दाखवेन तर फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करते थोडंसं लाईक इथं ऑड दिसेल थोडंसं. ओके, सो मी इथे अँगल थोडासा मोठा दाखवलेला आहे. सो फ्री बॉडी डायग्राम मध्ये डाऊनवर्ड फोर्सेस mg, या डायरेक्शन मध्ये टेन्शन असेल. आता सर्वात महत्वाचा मुद्दा हा असतो की रिझॉल्व्ह कोणाला करायचा, टेन्शनला रिझॉल्व्ह करू की mg ला रिझॉल्व्ह करू. ओके, हे कन्फ्युजन असतं मुलांच्या डोक्यांमध्ये. समजा मी टेन्शनला रिझॉल्व्ह केलं, टेन्शनचा वरचा कॉम्पोनंट इज टी कॉस थिटा आणि टेन्शनचा या डायरेक्शनचा कॉम्पोनंट इज टी साइन थिटा. समजा टी कॉस थिटा आणि mg हे कॅन्सल होत असतील, बरोबर, तर ऑब्जेक्ट या डायरेक्शन मध्ये जाणार आहे का, नाही ना, ऑब्जेक्ट तर या डायरेक्शन मध्ये जातोय ना, मग तो थोडासा खाली जातो. इकडे जातोय म्हणजे हॉरिझॉन्टल पण जातोय आणि थोडासा खालीही जातो. जर का व्हर्टिकल फोर्स कॅन्सल झाला, व्हर्टिकल फोर्सच अवेलेबल नसेल, तर मग व्हर्टिकली खाली कसा येतो तो, व्हर्टिकली खाली येऊ नाही शकत त्या केसमध्ये. सो याचा अर्थ व्हर्टिकल फोर्स इथे बॅलन्स नाही होत. ओके, व्हर्टिकल फोर्स बॅलन्स नाही होत.
अदरवाईज व्हर्टिकल फोर्स बॅलन्स झाला असता तर तो व्हर्टिकल त्याची मोशन झिरो असली असती. कोनिकल पेंडुलम मध्ये तुम्ही पाहिलं असेल की ऑब्जेक्ट असा सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व लाईक सर्क्युलर मोशन करतो. तर या केसमध्ये ऑब्जेक्टची जी व्हर्टिकल हाईट आहे ही तेवढीच राहते या प्लेनमध्ये कोणत्याही पॉईंटवरती ऑब्जेक्टचा जो व्हर्टिकल हाईट आहे तो कॉन्स्टंट आहे. ऑब्जेक्ट खाली नाही येत, व्हर्टिकली खाली नाही येत. सो हे कोनिकल पेंडुलमसाठी ऍप्लिकेबल आहे. टेन्शनला तुम्ही रिझॉल्व्ह करा, हे इक्वल करा, म्हणजे वरती खालती जाणार नाही, ऑब्जेक्ट वरती पण नाही जाणार, खालती पण नाही जाणार, आणि टी साइन थिटा विल प्रोव्हाइड सेंट्रिपिटल फोर्स असं करू शकता. बट इथे आपल्याला एमजी ला रिझॉल्व्ह करायचं असतं, कारण की इथे मोशन थोडंसं डिफरंट आहे. सो आता एमजी ला जर का मी इथे रिझॉल्व्ह करीन, या डायरेक्शन मध्ये एमजी हा अँगल थिटा बोलीन तर एमजी कॉस थिटा, आणि या डायरेक्शन मध्ये ओके एमजी साइन थिटा, एमजी साइन थिटा या डायरेक्शन मध्ये. सो या डायरेक्शनचा फोर्स जो इट ऍक्ट्स एज रिस्टोरिंग फोर्स. टाइम पिरियडच्या डेरिव्हेशन मध्ये पहिला काम तुमचा हाच असतो, फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केल्यानंतर रिस्टोरिंग फोर्स शोधायचा. सो मी इथे असं लिहिन, रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू एम जी साइन थिटा. सो रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू एम इंटू जी साइन थिटा. पाहाल तर इथे छोटासा मी एक ट्रायंगल ड्रॉ करतो असं. ओके, त्याला मी एक्स म्हणतो, त्याला मी थिटा बोलतो. तर आणि हा जो काही लेंथ आहे सिंपल पेंडुलमचा, त्या लेंथला मी एल म्हणतो. आता जॉमेट्री यूज करा. या ट्रायंगल मध्ये तुम्ही मला सांगा साइन थिटा म्हणजे अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूज. सो साइन थिटाची व्हॅल्यू एक्स डिवाइड बाय एल. करेक्ट. असा विचार नका करू की हा असा कर्वेचर आहे तर ट्रायंगल कसा काढला. मी ऑलरेडी आधीच सांगितलं ना की थिटा फार कमी असला पाहिजे. ओके, त्यानंतरचं हे डेरिव्हेशन आहे. सो थिटा जर का फार कमी असेल तर इट अपियर्स एज अ स्ट्रेट लाईन, सो तो ट्रायंगलच अपियर होईल. सो साइन थिटाची व्हॅल्यू अपोजिट साइड डिवाइड बाय हायपो, सो एक्स डिवाइड बाय एल करा. आणि फोर्स, हा जो फोर्स आहे तो या बॉब वरती ऍक्ट होतोय. तर बॉबचा मास इंटू बॉबचा ऍक्सेलरेशन इज इक्वल टू एम इंटू जी इंटू एक्स डिवाइड बाय एल. तर हा मास आणि मास कॅन्सल होईल. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू जी डिवाइड बाय एल इंटू एक्स. पण तुम्हाला माहिती असेल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला ओमेगा स्क्वेअर एक्स असतो, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स असतो. निगेटिव्ह साईन मी इथे डेरिव्हेशन मध्ये पूर्णपणे इग्नोर केलेला आहे. ओके, सो ओमेगा स्क्वेअरला जर का कम्पेअर कराल तर ओमेगा स्क्वेअर बनतो जी डिवाइड बाय एल, म्हणजे ओमेगा बनत असतो अंडर रूट ऑफ जी डिवाइड बाय एल. दॅट मीन्स टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय ओमेगा. दॅट मीन्स 2 पाय डिवाइड बाय ओमेगाची व्हॅल्यू जी बाय एल आहे, सो अंडर रूट ऑफ एल बाय जी बनतो उलटा झाल्यानंतर. सो हा आहे सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी. 2 पाय अंडर रूट एल बाय जी हा आहे सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड. तर हे डेरिव्हेशन केलेलं आपण टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. सेकंड पेंडुलम काय असतो पहा, असा पेंडुलम ज्याचा टाइम पिरियड 2 सेकंड्स असतो. म्हणजे काय की हा जर का सेकंड पेंडुलम मी ट्रीट करेन तर हा इकडे जायला 1 सेकंड लावेल, परत वापस यायला 1 सेकंड लावेल. सो 1 प्लस 1 2 सेकंड. सो ज्याचा टाइम पिरियड 2 सेकंड्स असेल त्याला आपण सेकंड पेंडुलम बोलतो. 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी. टाइम पिरियड मी 2 डिमांड करतोय, 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी. तसं काय होतं पहा, पाय आणि अंडर रूट ऑफ एल, सॉरी अंडर रूट ऑफ जी कॅन्सल होतो, कारण की जी म्हणजे 9.8. पहा 9चा जो अंडर रूट असतो तो 3 असतो, मग 9.8चा अंडर रूट 3 पेक्षा थोडासा किंचितसा जास्त असतो, 3.115 समथिंग काहीतरी बेसिकली तो येत असतो. आणि हा पण तर 3.14 आहे. सो हा 3.14 आणि अंडर रूट जी ही गोष्ट कॅन्सल कराल, 2 आणि 2 कॅन्सल कराल तर लेंथची व्हॅल्यू ऑलमोस्ट 1 येते. तर सेकंड पेंडुलम म्हणजे असा पेंडुलम ज्याचा अर्थच्या सरफेस वरती जो लेंथ आहे तो ऑलमोस्ट 1 आहे, 1 पेक्षा किंचितच कमी असतं. सो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 लिहितो मी इथे. थोडेसे पर्सेंटेज चे कॅल्क्युलेशन्स करतो मी इथे. सो आता आपण हे शिकलो की लाईक जी आणि पाय आणि अंडर रूट जी हे कॅन्सल होतं. सो टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी. क्वेश्चन्स असे विचारण्यात येतात, समजा टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी. क्वेश्चन मध्ये असं सांगण्यात येतं की लेंथ 21% वाढवली म्हणा, बरोबर 21% लेंथ वाढवली. तर मी इथे असं लिहितो 2 पाय अंडर रूट ऑफ, त्याची लेंथ आहे तर ती लेंथ मी वाढवीन 21%. कोणाच्या ओरिजिनल लेंथच्या 21% लेंथ वाढवलेली आहे. सो टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय बनतो, 2 पाय अंडर रूट ऑफ वरती पाहाल तर 1.21 एल डिवाइड बाय जी बनतो. टाइम पिरियडचा फॉर्म्युला बनलेला आहे 2 पाय 1.21 चा अंडर रूट कराल ना तो येतो 1.1, आणि अंडर रूट एल बाय जी तर आहेच शेवटी. ओके, सो टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी
इंटू हा 1.1 आहे ना, तर 1.1ला मी 1 प्लस 0.1 लिहितो आणि हा आतमध्ये सेपरेट मल्टिप्लाय कराल तर न्यू टाइम पिरियड इज इक्वल टू हा ओल्ड टाइम पिरियड आहे, 2 π√L/G ओल्ड टाइम पिरियड आहे. सो ओल्ड टाइम पिरियड इंटू 1 कराल तर ओल्ड टाइम पिरियड प्लस 0.1 इंटू ओल्ड टाइम पिरियड, बरोबर. सो न्यू टाइम पिरियड इज इक्वल टू ओल्ड टाइम पिरियड प्लस 0.1 याचा अर्थ 10/100. म्हणजे नवीन टाइम पिरियड हा आधीचा जो टाइम पिरियड आहे तेवढा प्लस 10% ऑफ आधीचा टाइम पिरियड. म्हणजे 10% टाइम पिरियड वाढलेला आहे. म्हणजे लेन्थ जर का मी 21% वाढवीन तर टाइम पिरियड 10% वाढेल. सांगा परत, लेंथ 21% वाढवीन तर टाइम पिरियड 10% वाढेल. समजा लेंथ मी 44% वाढवीन तर ओके, इथे 1.44 होईल. आता 1.44चा अंडर रूट 1.2 होईल. सो इथे 0.2 करायला लागेल मला, बरोबर ना. मग इथे 0.2 करायला लागेल, याचा अर्थ मला इथे 20 करायला लागेल. सो लेंथ जर का 44% वाढवली तर लगेच समजून घ्यायचं 1.44L असे लेंथ होईल आणि तो 1.2 बाहेर येईल. याचा अर्थ टाइम पिरियड 20% वाढतो. फायनली लेंथ जर का समजा मी 69% वाढवीन, करेक्ट, तर 1.69L असा लेंथ बनतो आणि 1.69चा अंडर रूट इज 1.3. 1.3 म्हणजे 1 प्लस 0.3 याचा अर्थ 1t प्लस 0.3t याचा अर्थ 30/100 इंटू टी. सो टाइम पिरियड किती पर्सेंटनी वाढला? 30%नी वाढलेला आहे. कमी पण करून दाखवतो. समजा मी लेंथ केला किती पर्सेंटनी? 19%नी कमी करतो. चलो 2π अंडर रूट ऑफ लेंथ जर का मी 19%नी कमी करत असेल, 19/100, 19%नी लेंथ कमी केली, 19% ऑफ ओरिजिनल लेंथ, याच्याने मी लेंथ कमी केली तर काय बनेल पहा. टाइम पिरियड इज 2π अंडर रूट ऑफ 100 मायनस 19 इज 81/100 इज 0.81 L आणि 0.81चा जो अंडर रूट आहे तो येतो 0.9. सो आतमध्ये 2π अंडर रूट ऑफ L/G हे राहणारच आहे नाही का. 0.81चा अंडर रूट इज 0.9, 2π अंडर रूट ऑफ L/G तर आहेच आहे. याचा अर्थ न्यू टाइम पिरियड, सो न्यू टाइम पिरियड इज 0.9 टाइम्स ओल्ड टाइम पिरियड. सो न्यू टाइम पिरियड इज इक्वल टू ओल्ड टाइम पिरियड मायनस 0.1 टाइम्स ओल्ड टाइम पिरियड. याचा अर्थ न्यू टाइम पिरियड इज इक्वल टू ओल्ड टाइम पिरियड मायनस 0.1 मीन्स 10/100 ना. ओके, याचा अर्थ न्यू टाइम पिरियड म्हणजे ओल्ड टाइम पिरियड मायनस ऑफ 10%. 10% टाइम पिरियड कमी झाला. लेंथ 19%नी कमी कराल तर लगेच समजलं पाहिजे 0.81 होणार आहे तिथे. ओके, सो सिमिलरली लेंथ जर का मी 36%नी कमी करीन ना, 36%नी, तर 0.64 होईल इथे. आणि 0.64 होणे म्हणजे 0.8 होणे. 0.8 होणे याचा अर्थ 1 मायनस 0.2 होणे, याचा अर्थ 0.2 याचा अर्थ 20/100. सो 36%नी जर का लेंथ कमी केली तर टाइम पिरियड 20%नी कमी होतो. किती पर्सेंटनी कमी होतो टाइम पिरियड? 20%नी. पण जर का खूप मायनर छोटासा पर्सेंटेज चेंज असेल, लेट से फॉर एक्झाम्पल टाइम पिरियड इज इक्वल टू 2π ओके अंडर रूट ऑफ L/G. जर का पर्सेंटेज चेंज छोटा असेल, लाईक 1 2 3 4 5 6% या रेंजमध्ये पर्सेंटेज चेंज असेल, म्हणजे तुम्हाला असं सांगण्यात आलं ओके की लेंथमध्ये समजा 2%नी चेंज केलेला आहे. लेंथमध्ये किती पर्सेंटेज चेंज केलाय? 2%नी. तसं शॉर्टकट पण सांगेन, बट याचं पहिलं एक्सप्लेनेशन सांगतो. आता लेंथमध्ये 2%नी लेंथ वाढवली आहे, तर मी काय म्हणेन? लेंथ होईल L प्लस 2/100 टाइम्स L डिवाइड बाय G, बरोबर. सो टाइम पिरियडचा फॉर्म्युला बनतो 2π अंडर रूट ऑफ 1.02 L डिवाइड बाय G. सो टाइम पिरियडचा फॉर्म्युला बनतो 2π अंडर रूट ऑफ L/G इंटू ब्रॅकेटमध्ये अंडर रूट ऑफ 1.02. आणि कसं असतं माहिती का, की जर का हा पर्सेंटेज चेंज खूप कमी असेल तर हा जो 1.02 बनला आहे तर त्याचा अंडर रूट कराल ना, तुम्हाला असं समजेल ओके की तो अंडर रूट 1.01 बनत असतो. 1.02चा अंडर रूट कॅल्क्युलेट करा, कॅल्क्युलेटरवरती चेक करा, 1.02 मिळेल. बायनोमियल एक्सपान्शन वगैरे लागतं त्याला, बट लाईक इग्नोर कराल सध्यासाठी. हे असं होत असतं असं समजा. म्हणजे न्यू टाइम पिरियड इज इक्वल टू हा तर ओल्ड टाइम पिरियड आणि 1.01 मीन्स 1 प्लस 0.01. याचा अर्थ न्यू टाइम पिरियड इज इक्वल टू ओल्ड टाइम पिरियड प्लस 0.01 टाइम्स ओल्ड टाइम पिरियड. सो न्यू टाइम पिरियड इज इक्वल टू टाइम पिरियड प्लस 1% ऑफ ओल्ड टाइम पिरियड.
म्हणजे टाइम पिरियड हा 1% वाढलेला आहे. टाइम पिरियड हा 1% वाढलेला आहे. टाइम पिरियड करेक्ट. सो डायरेक्टली तुम्ही असं केलं तरी चालतं. लेंथ 2% चेंज झाली ना, लेंथचा पॉवर काय हाफ आहे, सो बस हाफने मल्टिप्लाय करायचं आणि म्हणायचं 1. सो टाइम पिरियड 1% वाढला. लेंथ समजा 4% चेंज झाली, लेंथचा पॉवर काय हाफ, सो हाफ करा आणि असं म्हणा की टाइम पिरियड 2% चेंज झाला. ही गोष्ट ऍप्लिकेबल आहे फॉर स्मॉल पर्सेंटेज चेंज. मग तुम्ही म्हणाल कितीपर्यंत वापरायचं, 6-7-8% पर्यंत ठीक आहे, तुम्ही वापरू शकता, हे इश्यू नाहीये. त्यानंतर नंतर हळूहळू एरर यायला सुरू होतो त्याच्यामध्ये. सो टाइम पिरियड क्लिअर, पर्सेंटेज चेंज वाले जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते डन. लॉज ऑफ सिम्पल पेंडुलम सोपं आहे. टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ L/G. Time period is directly proportional to under root L. Time period is inversely proportional to root G. Time period is independent of mass and it is independent of amplitude. Amplitude वरती पण टाइम पिरियड डिपेंड नाही करत आणि मास वरती पण डिपेंड नाही करत की किती मास ऑसिलेट होतोय. बरोबर, सिम्पल पेंडुलम मध्ये किती मास ऑसिलेट होत आहे याच्यावरती टाइम पिरियड डिपेंड नाही करत आणि इव्हन अँप्लिट्यूड वरती पण डिपेंड नाही. म्हणजे कितीही मोठा ऑसिलेशन होऊ द्या, कितीही छोटा ऑसिलेशन असू देत, टाइम पिरियड हा तेवढाच राहतो. टाइम पिरियड त्यावरतीही डिपेंड नाही करत. सो टाइम पिरियड अंडर रूट L आणि अंडर रूट G या दोन गोष्टींवरती डिपेंड करतो. समजा तुम्हाला असं विचारलं की लाईक ऑन द सरफेस ऑफ अर्थ टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम BT, पण जर का सरफेस पासून 3R एवढ्या डिस्टन्स वरती गेल्यानंतर त्याच सिम्पल पेंडुलमचा तिथे टाइम पिरियड काय असेल, मग तुम्ही काय करणार, टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ L/G. जी एच करीन मी कारण की वरती जायचं ना हाईट वरती, सो 2 पाय अंडर रूट ऑफ L डिवाइड बाय जी, म्हणजे GH याचा अर्थ काय आहे, एच हाईट वरती ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज GM बाय R प्लस H होल स्क्वेअर. किती येतो, GM बाय R प्लस H होल स्क्वेअर. सो टाइम पिरियड त्या पॉइंट वरती 2 पाय अंडर रूट ऑफ L डिवाइड बाय GM R प्लस H म्हणजे काय, R तर आहेच इथे, H म्हणजे पण 3R आहे, R प्लस 3R 4R, 4R चा स्क्वेअर कराल तर 16R स्क्वेअर होईल. पण GM बाय R स्क्वेअर हा तर सरफेसवरचा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ना. बरोबर, GM बाय R स्क्वेअर कुठला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतो, सरफेसवरचा. सो याला तर मी G लिहू शकतो. सो टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ L/G आणि हा जो 16 आहे खालती, ओके, तर तो जातो बेसिकली वरती. 16 वरती गेला तर 16चा अंडर रूट किती होईल, 4. सो न्यू टाइम पिरियड इज इक्वल टू 4 टाइम्स ओल्ड टाइम पिरियड. म्हणजे सरफेसवरती जेवढा टाइम पिरियड आहे त्याच्या 4 टाइम्स केल्यानंतर, ओके, 3R एवढ्या डिस्टन्स वरती टाइम पिरियड होतो. सो टाइम पिरियडची व्हॅल्यू अशी चेंज होते. क्वेश्चन तुम्हाला असं विचारलं, समजा अर्थच्या सरफेसच्या आतमध्ये जात आहे, बरोबर, तर टाइम पिरियडची व्हॅल्यू काय होईल, मला टाइम पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, 2 पाय अंडर रूट ऑफ L/G. पण अर्थच्या आतमध्ये गेल्याने काय चेंज होणार आहे, अर्थच्या आतमध्ये समजा D डेप्थ वरती तुम्ही जाल तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट डेप्थ D, त्या D अंतरावरती ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू G इंटू ब्रॅकेट 1 मायनस ऑफ D बाय R असतो. म्हणजे जसं जसं तुम्ही खाली जाल, जसं जसं डेप्थची व्हॅल्यू वाढेल तशी तशी ओव्हरऑल गोष्टी कमी कमी होत राहील. म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी कमी होईल जसे जसे आतमध्ये जाल. सेंटरवरती गेल्यानंतर डेप्थची व्हॅल्यू जी आहे ती रेडियस एवढी होईल, R कॅन्सल, 1-1 0. सो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ D डायरेक्टली 0 होऊन जाईल. आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 झाला याचा अर्थ टाइम पिरियड इन्फिनिटी झाला. टाइम पिरियड इन्फिनिटी होणे म्हणजे पेंडुलमला इथून असं लिफ्ट केलं आणि सोडलं तर तो काही पुढेच जात नाहीये, तिथेच थांबून बसला. ग्रॅव्हिटीने तर कोण ओढणार ना त्याला, इकडे इकडे कोण आणणार. सो म्हणून टाइम पिरियड इन्फिनिटी बनतो. इन्फायनाईट टाइम घेईल ऑसिलेट करायला, म्हणजे ऑसिलेट करणारच नाही येतो, असा याचा अर्थ होतो. ठीक आहे, सो हे डन, हे डन. पेंडुलम ऑसिलेटिंग इन लिक्विड. आता पहा, सिम्पल पेंडुलम जो ऑसिलेट होत असतो त्याचा जो टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपण आता शिकला, 2 पाय अंडर रूट ऑफ L डिवाइड बाय G. यामध्ये हा जो G असतो, एलच्या खालती हा जो लिहित असतो आपण, तो नेट ऍक्सेलरेशन असतो. नेट ऍक्सेलरेशन किती, इथे नेट ऍक्सेलरेशन हा G आहे ना, सो इथे नेट ऍक्सेलरेशन घ्यायचं असतं. 2 पाय अंडर रूट ऑफ L/G मध्ये G हा नेट ऍक्सेलरेशन असतो. डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जो G आहे ना, ओके, तो असतो नेट ऍक्सेलरेशन. आता समजा हे सर्व काही तुम्ही पाण्यात करत असाल. कुठे करताय, पाण्यात. तर एक काम करतो मी, इथे लिक्विड ड्रॉ करतोय.
आता पाण्यामध्ये काय होईल, तर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जो फोर्स आहे दॅट इज एमजी. फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची. डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स जो आहे तो एमजी आहे. तो किती आहे, एमजी. अपवर्ड डायरेक्शन मध्ये कोण असणार आहे, बॉइंट फोर्स असणार आहे. कोणता फोर्स, अपवर्ड डायरेक्शन मध्ये बॉइंट फोर्स असतात. बॉइंट फोर्स काय असतो एक्झॅक्टली, की बॉइंट फोर्स इज नथिंग बट वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड. ओके, म्हणजे समजा पाणी आहे. ओके, तुम्ही पाण्यामध्ये जाताय, तुमचा मास आहे 70 kg. मास ऑफ ऑब्जेक्ट इज 70 kg. तुमचा जो व्हॉल्यूम आहे तो 50 लिटर आहे. म्हणणार व्हॉल्यूम कसं शोधलं, बघा तुम्ही गेल्यानंतर ओके 50 लिटर पाणी बाहेर पडलं, 50 लिटर पाणी बाहेर पडलं. त्याचा अर्थ समजून घ्या की तुमचा व्हॉल्यूम 50 लिटर आहे, म्हणूनच तुम्ही 50 लिटर पाणी बाहेर पाडताय. आणि हे जे काही पाणी बाहेर पडलेलं आहे, तर या बाहेर पडलेल्या पाण्याचं वजन करायचं, नाही का. आणि वॉटरच्या केसमध्ये कसं आहे की 1 लिटर म्हणजे 1 किलो असतो. सो 50 लिटर मीन्स 50 kg. सो 50 kg वॉटर बाहेर पडल्यामुळे बॉइंट फोर्स इज नथिंग बट वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड. म्हणजे जेवढा लिक्विड बाहेर पडलाय त्या लिक्विडचं वजन कराल तर तो बॉइंट फोर्स येत असतो. सो बॉइंट फोर्स इज नथिंग बट 50 kg. सांग किती आहे बॉइंट फोर्स, 50 kg. बॉइंट फोर्स इज नथिंग बट वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड. म्हणजे ऑब्जेक्टचं भलेही वजन 70 kg असेल, पण 50 किलो पाणी बाहेर पडल्यामुळे ऑब्जेक्टवरती 50 kg बॉइंट फोर्स लागतो. सो ऑब्जेक्टला असं वाटतं की 70 kg त्याचं वेट, 50 kg अपवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स, सो टोटल 20 kg डाऊनवर्ड फोर्स आहे ना. सो ऑब्जेक्टला असं वाटायला लागतं की त्याचं वजन 20 kg आहे बिकॉज ऑफ बॉइंट फोर्स. सो हे असं वर्क करत असतं. ओके, सो सेम पेंडुलम आहे लिक्विडमध्ये. पेंडुलम लिक्विडमध्ये असेल तर नेट फोर्स शोधायचा. नेट फोर्स शोधल्याने नेट ऍक्सेलरेशन पण निघतो. सो डाऊनवर्ड फोर्स हा एमजी आहे आणि अपवर्ड फोर्स हा बेसिकली बॉइंट फोर्स आहे. तर तुम्ही म्हणणार बॉइंट फोर्स म्हणजे काय, बॉइंट फोर्स इज वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड. किती लिक्विड बाहेर पडलं हे पहा, या ऑब्जेक्टचा जेवढा व्हॉल्यूम आहे ना तेवढ्या व्हॉल्यूमचा लिक्विड बाहेर पडलेला आहे. द डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट बी रो, डेन्सिटी ऑफ मेटल बोलतो, आणि डेन्सिटी ऑफ लिक्विड बी रो एल. लिक्विडचा डेन्सिटी मी रो एल बोलतो. ठीक आहे, तर वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस म्हणजे समजा एवढं पाणी जे बाहेर पडलं, मग मी इथे दाखवतोय एवढं पाणी बाहेर पडलं. करा बरं या पाण्याचं वजन करा. पाण्याचं वजन मीन्स पाण्याचा मास इंटू जी. पाण्याचा मास म्हणजे पाण्याची डेन्सिटी, लिक्विडची डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. पण व्हॉल्यूम तर वॉटरच घ्यायला लागेल आपल्याला. ओके, व्हॉल्यूम कोणाचा घ्यायला लागेल, वॉटरचाच घ्यायला लागेल इंटू जी. एवढा बॉइंट फोर्स ऍक्ट होतो. सो डेन्सिटी ऑफ लिक्विड, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड, डेन्सिटी ऑफ लिक्विड, व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट किंवा लिक्विड बोला, दोन्ही एकच आहे, आणि इंटू जी कराल. ठीक आहे, तर हा आहे तो बॉइंट फोर्स. आणि जो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स आहे तो मास म्हणजे डेन्सिटी ऑफ मेटल, व्हॉल्यूम ऑफ मेटल इंटू जी. दिस डाऊनवर्ड डायरेक्शन मधला फोर्स. सो इट इज नेट फोर्स टुवर्ड्स लाईक डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये नेट फोर्स शोधा. सो डेन्सिटी ऑफ मेटल, व्हॉल्यूम ऑफ मेटल जी, मायनस ऑफ डेन्सिटी ऑफ लिक्विड, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इंटू जी. सो खालचा फोर्स मायनस वरचा फोर्स कराल तर हा नेट फोर्स येतो. नेट फोर्स मीन्स मास इंटू नेट ऍक्सेलरेशन. ओके, हा परत, नेट फोर्स म्हणजे काय, मास इंटू नेट ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन नेट, तर मास खाली जाऊन डिव्हाइड झाला पाहिजे. तर मास जर का डिव्हाइड जाईल, आता कोणाचा मास, ऑब्जेक्टचा मास ना, ऑब्जेक्टवरती ऍक्ट होणारा फोर्स असतो ना. सो ऑब्जेक्टचा ऍक्सेलरेशन शोधायचा असतो. ऑब्जेक्टचा ऍक्सेलरेशन म्हणजे हा मास इकडे जाऊन डिव्हाइड करायचा. सो ऑब्जेक्टचा मास म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, ऑब्जेक्टची डेन्सिटी इंटू ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम. सो सर्व ठिकाणून व्हॉल्यूम तर असंही कॅन्सलच होईल. सो नेट ऍक्सेलरेशन काय बनतो पहा, जी, आता रो एम कॅन्सल, जी मायनस ऑफ डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ मेटल इंटू जी. हा बनतो नेट ऍक्सेलरेशन. आता टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय म्हणला, टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल डिवाइड बाय जी. जी म्हणजे नेट ऍक्सेलरेशन असतो. सो आता इथे नेट ऍक्सेलरेशन जी मायनस ऑफ डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ मेटल इंटू जी, किंवा जी कॉमन करा हवं तर इथून. सो 1 मायनस ऑफ डेन्सिटी ऑफ लिक्विड मायनस डेन्सिटी ऑफ मेटल, असा फॉर्म्युला बनतो. फॉर्म्युला पाठ करण्याऐवजी प्रॅक्टिस इतकी करा की लाईक डेरिवेशन इतक्या वेळेस कराल की या फॉर्म्युलावरती लवकर पोहोचाल. तेव्हा फास्टमध्ये आता लाईक रिअल टाइममध्ये करून दाखवतो पटकन. तर नेट फोर्स शोधायचा असतो. खालती फोर्स एमजी, डेन्सिटी ऑफ मेटल, ओके,
व्हॉल्यूम ऑफ मेटल इंटू जी. वरती फोर्स एवढा एवढा लिक्विड बाहेर पडला, एवढाच शेपचा लिक्विड बाहेर पडला, तर त्याचा वेट डेन्सिटी ऑफ एम इंटू जी. सो डेन्सिटी ऑफ लिक्विड व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इंटू जी. सो इट इज नेट फोर्स. ओके, जो डाउनवर्ड आहे दॅट इज डेन्सिटी ऑफ मेटल व्हॉल्यूम इंटू जी. हा खालचा फोर्स मायनस ऑफ हा वरचा फोर्स इज इक्वल टू मास इंटू नेट ॲक्सेलरेशन. सो इट इज नेट ॲक्सेलरेशन. मास तिकडे जाऊन डिवाइड होईल. आता मास तिकडे जाऊन डिवाइड होईल तर मास कोणाचा, ऑब्जेक्टचा मास म्हणजे डेन्सिटी ऑफ मेटल इंटू व्हॉल्यूम ऑफ मेटल. व्हॉल्यूम 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 कॅन्सल, डेन्सिटी डेन्सिटी कॅन्सल. सो जी, सो नेट ॲक्सेलरेशन इज इक्वल टू जी मायनस ऑफ डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ मेटल इंटू जी. सो टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी. जी करायचं तर जी म्हणजे नेट ॲक्सेलरेशन. सो जी कॉमन करा, ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ऑफ डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ मेटल. सो हा आपला आन्सर येतो. हा सिंपल पेंडुलम आहे, ऑसिलेटिंग इन लिक्विड. लिक्विडमध्ये ऑसिलेट होणारा सिंपल पेंडुलमचा हा डेरिवेशन आहे. बऱ्याच वेळी असं विचारलं जातं की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली जाते. पहा काय, तुम्हाला असं सांगितलं जाईल की हा जो आपला ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 8 आहे आणि हा आहे वॉटर. कोण आहे तो? वॉटर. आता ऑब्जेक्टची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 8 आहे म्हणजे तो वॉटरच्या कंपॅरिझनमध्ये 8 टाइम्स हेवियर आहे. बरं, टाइम पिरियडचा फॉर्म्युला 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी. करेक्ट. आता जो फॉर्म्युला आपण लक्षात ठेवला होता, 1 मायनस डेन्सिटी ऑफ मेटल डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ मेटल होता ना. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी या मेटलची 8 आहे, याचा अर्थ तो मेटल 8 टाइम्स हेवियर आहे. म्हणजे वॉटरची डेन्सिटी 1 असेल तर ऑब्जेक्टची डेन्सिटी 8 आहे. सो 8 इथे जाईल, 8 मायनस ऑफ 1 7 बाय 8 बनेल. सो इथे मी 7 बाय 8 लिहितो, 7 डिवाइड बाय 8 आणि 8 जातो वरती. असं म्हणेल टाइम पिरियडचा फॉर्म्युला. सो आता पेंडुलम ऑसिलेटिंग इन अ लिक्विड. चार्ज पेंडुलम इन इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे बघा, आता समजा बॉब आहे, याच्यावरती मी चार्ज टाकतो. इलेक्ट्रिक फील्ड तुम्ही अशी कशी लावू शकता, जसं की मी आता इथे अशी लावतो, इथे प्लस प्लेट ठेवतो, इथे मायनस प्लेट ठेवतो. ओके, ही आहे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन. अशा केसेसमध्ये नेट फोर्स शोधायचा असतो. खालती फोर्स किती? एम जी. समजा याच्यावरती मी क्यू चार्ज टाकलाय. काय चार्ज किती टाकलेला आहे तिथे? क्यू. डाउनवर्ड फोर्स एम जी, चार्ज क्यू टाकलाय. तर इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर काय चार्जला ठेवलं तर त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो, क्यू इंटू ई. एवढा फोर्स ऍक्ट होईल. बरोबर. हे पहा, फोर्सला मासने डिवाइड कराल. बरोबर, तर ऍक्सेलरेशन निघतो की नाही? सो डाउनवर्ड ऍक्सेलरेशन इज जी. फोर्सला मासने डिवाइड कराल तर या डायरेक्शनचा ऍक्सेलरेशन निघाला. पण आता नेट ऍक्सेलरेशन शोधा. दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर असतील तर नेट ऍक्सेलरेशन इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर ई स्क्वेअर डिवाइड बाय एम स्क्वेअर. हा नेट ऍक्सेलरेशन बनलेला आहे. वेक्टर सम करतोय, दोन वेक्टर्स आहेत इथे आणि दोघांचा रिझल्टंट काढतोय मी. जी स्क्वेअर प्लस क्यूई बाय एम चा होल स्क्वेअर. सो टाइम पिरियड इज 2 पाय अंडर रूट ऑफ एल डिवाइड बाय जी. जी म्हणजे नेट ऍक्सेलरेशन असतो, जो की असा आहे. इथे पहा, नेट ऍक्सेलरेशन अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस क्यूई डिवाइड बाय एम, ओके, चा होल स्क्वेअर. सो हा बनलेला आहे टाइम पिरियडचा फॉर्म्युला पेंडुलमच्या केसमध्ये, जो ऑसिलेट होतोय पण इलेक्ट्रिक फील्ड अशा पद्धतीने लावलेली आहे या डायरेक्शनमध्ये. पण समजा इलेक्ट्रिक फील्ड तुम्ही अशा पद्धतीने लावाल, वरती प्लस चार्ज ठेवाल, ओके, खालती मायनस चार्ज ठेवाल, इलेक्ट्रिक फील्ड तर या डायरेक्शनमध्ये बनेल. बरोबर. मग नेट फोर्स याच्यावरती काय बनेल? डाउनवर्ड फोर्स तर एम जी आहेच आहे, प्लस क्यूई हा पण फोर्स डाउनवर्ड डायरेक्शनमध्येच आहे, त्याचा चार्ज क्यू, इलेक्ट्रिक फील्ड ई. इलेक्ट्रिक फील्डला चार्जने मल्टिप्लाय केल्यानंतर फोर्स निघत असतो, एवढा फोर्स आहे डाउनवर्ड डायरेक्शनमध्ये. मग फोर्सला मासने डिवाइड कराल तर ऍक्सेलरेशन निघतो, क्यूई बाय एम बनेल इथे फक्त. मग टाइम पिरियडचा फॉर्म्युला बनला 2 पाय डिवाइड अंडर रूट ऑफ एल डिवाइड बाय जी. जी म्हणजे नेट ऍक्सेलरेशन, जो की इथे जी प्लस क्यूई डिवाइड बाय एम आहे या केसमध्ये. मास मास कॅन्सल, जी प्लस क्यूई डिवाइड बाय एम, क्यूई डिवाइड बाय एम. तर हा बनतो टाइम पिरियडचा फॉर्म्युला. दिस चार्ज पेंडुलम इन इलेक्ट्रिक फील्ड. पेंडुलमला चार्ज केलेला आहे, तो इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलेला आहे.
पेंडुलम इन लिफ्ट. पेंडुलम इन लिफ्ट हे सांगण्यापूर्वी एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. इनर्शियल फ्रेम, नॉन इनर्शियल फ्रेम. ओके, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मध्ये केलं असेल. मी नॉन इनर्शियल फ्रेम सांगतो. समजा एक बस आहे, बस जाते पुढे, ऑब्जेक्ट पण आहे बस, एक पर्सन आहे, तुम्ही आहात फॉर एक्झाम्पल बसमध्ये, बस सोबत तुम्ही पण पुढे जाताय, पण बसचे सर्व काच वगैरे बंद असतील, तर तुम्हाला असं वाटायला लागतं की तुम्ही स्टेशनरी आहेत, तुम्ही कुठे जात नाहीयेत. कारण की तुमच्यासाठी जो सराउंडिंग आहे, तर तुम्ही जिथे बसला आहात त्याच्या आजूबाजूचे सीट्स, त्याच्या आजूबाजूचे लोक सर्व आहेत तिथेच सरत. सो तुम्हाला असं फील होतं की लाईक तुम्ही कुठे जातच नाहीयेत. जेव्हा तुम्ही बाहेर पाहता, सराउंडिंग पाहता, जेव्हा झाड मागे जाते वेळी दिसेल तुम्हाला, तर मग तुम्हाला वाटेल की यार हा आपण पुढे जातोय. बट लाईक असं नसेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला तरी असं वाटतं की तुम्ही थांबलेले आहात तिथे, बरोबर. आता बसची आणि तुमची दोघांची वेलोसिटी समजा 50 km/h. ओके, 50 km/h. दोघे पण 50 km/h पुढे जात आहे. आता बसने सडनली ब्रेक मारला, तर बस थांबली. पण बिकॉज ऑफ इनर्शिया जी मोशन आहे ती मोशन कंटिन्यू करण्याचा आपला ट्राय असतो. सो ऑब्जेक्ट ट्राय करतो पुढे जाण्याचा, ऑब्जेक्ट ट्राय करतो पुढे जाण्याचा. मग त्या प्रोसेसमध्ये बस थांबतो, बट ऑब्जेक्ट पुढे जातो. सो त्या पर्सनला थोडंसं पुढे पडल्यासारखं वाटतं किंवा कोणीतरी ढकलल्यासारखं वाटतं. मग आपण त्याला असं एक्सप्लेन करतो. त्याला कसं एक्सप्लेन करणार ना, की तो पुढे कसा गेला. ऍज अ थर्ड पर्सन बाहेरून पाहते वेळी आपल्याला समजत आहे की तो आधी पण पुढेच जात होता बसमध्ये, पण त्याला असं वाटत होतं की तो स्टेशनरी आहे, बस थांबली आहे, पण तो पुढे जाण्याचा टेंडन्सी राहणारच आहे त्याचा बिकॉज ऑफ इनर्शिया. मग पुढे जाण्याची त्याची टेंडन्सी जर का राहत असेल, त्या प्रोसेसमध्ये तो पुढे जाईल आणि त्याला असं वाटेल, ओके, की तो पुढे पडतोय. त्याला त्याला आतमध्ये असं वाटेल की तो स्टेशनरी होता आणि पुढे पडतोय, म्हणजे कोणीतरी त्याला मागून पुश केलं, असं त्याचं फिलिंग आहे. मग त्याला एक्सप्लेन करण्यासाठी सुडो फोर्स येतो. इमॅजिनरी फोर्स आहे, खरा फोर्स नाही हा. एक्सप्लेनेशनसाठी फक्त येत असतो तो सुडो फोर्स. आता समजा बसनी ब्रेक मारल्यानंतर बसवरती ऍक्सेलरेशन जो अप्लाय झालेला आहे, लेट दॅट बी 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एवढ्या ऍक्सेलरेट मीन्स रिटार्डेशन झालेलं आहे बसचं ब्रेक मारल्यामुळे. मग याला असं एक्सप्लेन करून सांगतो आपण की तुझ्यावरती म्हणजे या ऑब्जेक्टवरती या डायरेक्शन मध्ये 4 मीटर पर सेकंड स्क्वेअरचा ऍक्सेलरेशन लागला असल्यामुळे, ऍक्सेलरेशन म्हणजे फोर्स इनडायरेक्टली लागला असल्यामुळे तू पुढे पडत आहे, असं सांगून आपल्याला त्याला कन्व्हिन्स करायला लागतं. सो याला सुडो फोर्स बोलतो. सो याच्यातून घ्यायचं आपल्याला असं आहे की नॉन इनर्शियल फ्रेम म्हणजे ऍक्सेलरेटेड फ्रेम, ऍक्सेलरेशन किंवा रिटार्डेशन वाला फ्रेम, बरोबर. नाही, बसला रिटार्डेशन होतं ना, सो म्हणून नॉन इनर्शियल फ्रेम बोलतो आपण. सो नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये किंवा फ्रेम वरती जर का ऍक्सेलरेशन ए लागत असेल या डायरेक्शन मध्ये, तर ऑब्जेक्ट वरती उलट्या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन ए लागतो असं समजायचं असतं. ओके, समजा बसवरती या डायरेक्शन मध्ये जर का 5चा ऍक्सेलरेशन लागत असेल, तर ऑब्जेक्ट वरती या डायरेक्शन मध्ये 5चा ऍक्सेलरेशन लागला आहे असं सांगायचं त्याला आणि पटवून द्यायचं की म्हणून तू पुढे पडलाय, बरोबर. सो फ्रेमचा जो ऍक्सेलरेशन असतो त्याच्या उलटा ऍक्सेलरेशन ऑब्जेक्ट वरती लागतो. तर हा बेसिकली कन्क्लुजन आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, आणि ज्याचा की यूज आपल्याला सिंपल पेंडुलम मध्ये करायचा आहे. ओके, पेंडुलम इन लिफ्ट, पेंडुलम इन लिफ्ट याच्यामध्ये आपल्याला याचाच यूज करायचा. जसं की लिफ्टमध्ये समजा लिफ्ट आहे, ओके, तर लिफ्टमध्ये आहे आपला एक पेंडुलम, स्टेशनरी लिफ्ट आहे, कुठे काही जात नाहीये. तर पेंडुलम वरती फक्त डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जी ऍक्सेलरेशन असेल ना, मग टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम हा 2π√L/g असणार. पेंडुलम कुठे जातच नाहीये, लिफ्ट कुठे जातच नाही, स्टेशनरी आहे सर्व काही. आता समजा जर का लिफ्ट खाली जात असेल विथ ऍक्सेलरेशन ए, खाली जाते काय लिफ्ट, आता लिफ्ट जर का खाली जात असेल ए ऍक्सेलरेशन, तर आपण काय समजायचं असतं की ऑब्जेक्ट वरती वरच्या डायरेक्शन मध्ये ए ऍक्सेलरेशन ऍक्ट होतो असं समजायचं असतं. मग सांगा बरं, ऑब्जेक्ट वरती नेट ऍक्सेलरेशन जी मायनस ऑफ ए बनला, मग त्याचा टाइम पिरियड 2π√L डिवाइड बाय जी मायनस ऑफ ए. पण समजा जर का लिफ्ट ऑब्जेक्ट हे बा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तर असणार आहे, जी ऍक्सेलरेशन खाली आहेच आहे, पण समजा लिफ्ट वरती जात आहे, बरोबर. लिफ्ट जर का वरती जात असेल ए ऍक्सेलरेशननी,
तर आपण काय समजणार की या पेंडुलम वरती ऍक्सेलरेशन कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, खालच्या डायरेक्शन मध्ये ए ऍक्सेलरेशन आहे असं आपण समजणार. मग सांगा टोटल ऍक्सेलरेशन किती झाला त्या बॉब वरती, ए प्लस जी. सो टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल डिवाइड बाय नेट ऍक्सेलरेशन करायचा असतो, जिथे की मी ए प्लस जी करतो. फ्री फॉल असेल, फ्री फॉल याचा अर्थ हा जो लिफ्ट आहे, हा लिफ्ट खाली पडत आहे जी ऍक्सेलरेशनने. तर मग ऑब्जेक्ट वरती वरती जी फोर्स, जी ऍक्सेलरेशन लागतं असं सांगायला लागेल आपल्याला. मग सांगा बरं, ऑब्जेक्टचा नेट ऍक्सेलरेशन खाली तर जी असतो, वरती जी लागतो, सो टोटल 0 होईल. सो टाइम पिरियड या केसमध्ये 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी, नेट ऍक्सेलरेशन 0 बनेल. मग टाइम पिरियड तर तसा इन्फिनिटी बनेल. इन्फिनिटी टाइम पिरियड बनतो याचा अर्थ इन्फायनाइट टाइम घेतोय ऑसिलेट करण्यासाठी. बरोबर, म्हणजे ऑसिलेट होणारच नाही येतो. आणि बरोबर आहे, ऑसिलेट नाही होणार. म्हणजे या पोझिशन वरती, बरोबर, समजा आता ही जी लिफ्ट आहे, ही लिफ्ट जर का खाली पडत असेल, लाईक अंडर ग्रॅव्हिटी फ्री फॉल असेल, तर खाली पडते वेळी, खाली पडण्याच्या प्रोसेसमध्ये तो पेंडुलम तसाच राहील. लिफ्ट खाली येईल बट पेंडुलम तसाच राहील, जशाला तसा दिसेल, ऍज इट इज खाली पडेल तो तशाच पद्धतीने. सो तो ऑसिलेटच नाही होणार त्या केसमध्ये. देन पेंडुलम इन अ कार. पेंडुलम इन अ कार. समजा ही कार आहे, कार मध्ये एक पेंडुलम लावलेला आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ए. कार जाते पुढे ए ऍक्सेलरेशननी. कार पुढे ए ऍक्सेलरेशननी जात असेल तर आपण काय करतो, त्या पेंडुलम वरती ए ऍक्सेलरेशन मागे लागत आहे असं समजतो ना. मग नेट ऍक्सेलरेशन काढणार आपण. सो नेट ऍक्सेलरेशन इज अंडर रूट ए स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर. आणि टाइम पिरियडचा आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे, 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय नेट जी म्हणजे नेट ऍक्सेलरेशन, जो की इथे नेट ऍक्सेलरेशन आहे ए स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर. सो कार पुढे जात असेल किंवा मागे जात असेल, सेमच गोष्ट. कार मागे जर का जात असेल ए ऍक्सेलरेशननी, तर आपण असं समजणार की ऍक्सेलरेशन याला पुढे लागतं. सो जी आणि ए चा रिझल्टंट काढाल तर असंच येणार आहे ना, अंडर रूट ए स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर, अंडर रूट ए स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर. सेमच ऍक्सेलरेशन मिळेल तुम्हाला परत तिथे. कार किंवा ट्रेन आता समजा सर्क्युलर मोशन करत आहे. काय करतोय तो? सर्क्युलर मोशन. पेंडुलम आहे. कार सोबत पेंडुलम पण सर्क्युलर मोशन करतो. सर्क्युलर मोशन करेल तर थोडासा असं चालला जाईल ना तो पेंडुलम, गोल फिरतोय काय. तर जो कोणी सर्क्युलर मोशन करतो, टुवर्ड सेंटर सेंट्रिपिटल फोर्स असतो, आणि ऍक्सेलरेशन इज सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जी तर आहेच आहे ऑलरेडी. बरोबर, पेंडुलम सर्क्युलर मोशन करत असल्यामुळे पेंडुलम वरती एक ऍक्सेलरेशन तर एसी त्या डायरेक्शन मध्ये आहेच, आणि दुसरा ऍक्सेलरेशन जी आहे, आणि यांचा नेट ऍक्सेलरेशन हा एसी स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर होतो. मग टाइम पिरियड बनतो पहा 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी म्हणजे नेट ऍक्सेलरेशन, विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ सेंट्रिपिटलचा स्क्वेअर प्लस जीचा स्क्वेअर. अशा पद्धतीने टाइम पिरियड शोधायचे असतात आपल्याला. आय होप हे सर्व आर्टिकल समजलेले आहेत तुम्हाला. आता आपण जाऊया, 2 पेंडुलम्स आर रिलीज्ड. तर पाहाल आता नेक्स्ट आर्टिकल, 2 पेंडुलम्स आर रिलीज्ड. 2 पेंडुलम्स आहेत जे आपण रिलीज करतोय. ओके, हा फर्स्ट पेंडुलम. दोन्ही पेंडुलमची जी लेंथ आहे त्याच्यामध्ये फक्त डिफरन्सेस आहेत. एकाचा लेंथ कमी आहे, एकाचा लेंथ जास्त आहे. ओव्हरलॅप करतात ते दोघे पण. सो हा सेकंड पेंडुलम. ओके, हा फर्स्ट पेंडुलम. तर ज्याची लेंथ कमी आहे, टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी. सो ज्याची लेंथ कमी त्याचा टाइम पिरियड कमी. टाइम पिरियड कमी म्हणजे कमी टाइम घेतोय एक ऑसिलेशन करण्यासाठी. त्याचा आता छोटावाला जो पेंडुलम आहे फास्ट ऑसिलेट करेल, आणि मोठावाला पेंडुलम स्लो ऑसिलेट करेल. हा टाइम जास्त घेईल वापस येण्यासाठी. आता यांचे जे ऑसिलेशन्स आहेत, तर हे ऑसिलेशन्स कसे होतील पहा. जर का छोटावाला पेंडुलम इथून दोघांना ऍट अ टाइम सोडण्यात आला, तर आता हा जो छोटावाला पेंडुलम याला मी सोडला, तर हा इकडे जाईल, तर तो इथे येईल मे बी. पण मोठावाला पेंडुलम इथे असेल, कारण की छोटा फास्ट आहे ना, लवकर पुढे जाईल. मोठा हळूहळू पुढे जाईल. थोड्या वेळानंतर छोटावाला इकडे जाईल, मोठावाला मे बी मिडल मध्ये येईल. करेक्ट. देन छोटावाला आता जो एक्स्ट्रीम पोझिशनला होता वापस यायला सुरू करतोय आता, नाही का, छोटावाला परत वापस येण्याचा ट्राय करतोय.
आणि मोठावाला जो इथे होता तो थोडासा पुढे जाईल, म्हणजे मे बी ओव्हरलॅप करू शकतात ते असे. ते ओव्हरलॅप करतायत याचा अर्थ ते आउट ऑफ फेज आहेत. ओके, असं म्हणणे पूर्णपणे चुकीचं आहे. हा पेंडुलम इकडे जातोय, हा पेंडुलम इकडे जातोय, बिलकुल पण ते आउट ऑफ फेज नाही आहेत त्या इन्स्टंट वरती. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कसं काय. फर्स्ट लेक्चर, पहिला आपला जो सेशन होता ना, त्याच्यामध्ये फेज हा जो आपला पॉईंट होता, फेज मध्ये मी हे सर्व गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या की कोणत्या पॉईंटवरती किती फेज असतो. समजा पार्टिकल इथे स्टार्ट झाला, जेव्हा पार्टिकल a/2 डिस्टन्स वरती जातो, a/2 डिस्टन्स वरती, तेव्हा त्याचा फेज 30 डिग्री होतो. किती होतो? 30 डिग्री. जेव्हा पार्टिकल हा इथे म्हणजे a/√2 एवढा डिस्टन्स पुढे जातो, तेव्हा त्याचा फेज हा बेसिकली 45 डिग्री असतो. आणखीन थोडंसं पुढे गेल्यानंतर पार्टिकल √3/2 डिस्टन्स वरती जेव्हा जातो, ओके, तेव्हा त्याचा जो फेज असतो तो 60 डिग्री असतो. हे तुम्हाला व्हॅल्यूज कुठून आल्या, कशा आल्या, या जर का गोष्टी क्लिक होत नाहीयेत तर फर्स्ट व्हिडिओ, याचा अर्थ तुम्ही फर्स्ट व्हिडिओ पाहिलेला नाही. फर्स्ट व्हिडिओमध्ये फेज वाला जो पॉईंट आहे ना, तो तुम्ही पहिले कव्हर करा. आणि फार महत्वाचं आहे ऍक्च्युली. ओके, सो या पॉईंटवरती फेज असतो 60 डिग्री आणि एक्स्ट्रीम पॉईंटवरती फेज असतो 90 डिग्री. सो पार्टिकल जर का समजा इथे असेल, इथे, तर त्याचा फेज 60 डिग्री आहे. आता पार्टिकल इकडे जाणार, मग परत वापस इकडे येणार, इकडे जाणार, मग परत वापस इकडे येणार, पुढे गेला, मागे आला, म्हणजे 30 डिग्री, 60 वरून 90 डिग्री होणार, म्हणजे 30 डिग्री पुढे आणि परत 30 डिग्री मागे, म्हणजे टोटल 60 डिग्री त्यांनी एक्स्ट्रा कव्हर करेल, बरोबर ना. आता मी काय एक काम करतो, मी असे दोन पार्टिकल ड्रॉ करतो जे अपोजिट डायरेक्शन मध्ये जातात. तुम्हाला असं वाटत असेल की हा इकडे जातोय, हा इकडे जातोय, सो आउट ऑफ फेज आहे. आउट ऑफ फेज नाही येत. हे बघा, इथे एक पार्टिकल आहे जो या डायरेक्शन मध्ये चालला जातोय आणि आणखीन एक पार्टिकल आहे इथे जो या डायरेक्शन मध्ये जातो. असे दोन पार्टिकल आहेत, इकडे जातोय, इकडे जातोय, अपोजिट डायरेक्शन मध्ये जात आहेत, ओव्हरलॅप झाली आहेत, याचा अर्थ आउट ऑफ फेज नाहीये. त्या दोघांमध्ये फेज डिफरन्स 90 डिग्रीचा आहे. कारण की हा जो पार्टिकल इकडे जातोय ना, बरोबर, तो 90 डिग्री पुढे. त्याचं रिझन असं आहे की हा पार्टिकल पहिले इथे जाईल, म्हणजे 45 वरून 90 जाईल, म्हणजे 45 डिग्री पुढे जाईल, मग परत 45 डिग्री मागे येईल, म्हणजे हा पार्टिकल 45 प्लस 45 90 डिग्री पुढे आल्यानंतर या पार्टिकलची स्टेज अचीव करेल, किंवा या पार्टिकलचा फेज अचीव करेल, किंवा या पार्टिकलचा स्टेट ऑफ व्हायब्रेशन अचीव करेल. सो दोघांमध्ये फेज डिफरन्स हा 90 डिग्री आहे, 180 डिग्री नाहीये. ओके, सो हे समजणं चुकीचं आहे की पार्टिकल अपोजिट डायरेक्शन मध्ये जातात तर फेज हा 180 डिग्रीचा असतो. सो असं नाहीये. ओके, फेज 180 डिग्रीचा तेव्हा असतो जेव्हा एक पार्टिकल इकडे जात असेल, एक पार्टिकल इकडे जात असेल. या पॉइंटवरती जर का अपोजिट डायरेक्शन मध्ये ते जात असतील तर फेज डिफरन्स इज 180 डिग्री, बिकॉज हा जो पार्टिकल आहे हा हा पहिले 90 डिग्री पुढे जाईल, बरोबर, मग परत 90 डिग्री मागे येईल, म्हणजे 180 डिग्री त्यांनी कव्हर केल्यानंतर मग जाऊन या पार्टिकल सारखा व्हायब्रेशन, किंवा या पार्टिकलचा पोझिशन, किंवा या पार्टिकलची वेलोसिटी, या पार्टिकलचा डिस्प्लेसमेंट तो अचीव करेल, बरोबर. या केसमध्ये बरोबर आहे की हे दोन पार्टिकलचा फेज डिफरन्स 180 डिग्री आहे, बट या केसमध्ये नाही आहे असं. सो आता असेल, जो काही असेल तो फेज डिफरन्स असेल सध्या, बरोबर. याच्यानंतर हा इकडे जाईल आणखीन, बरोबर, हा इकडे जाईल, आणि तो जो होता तो मे बी गेला एक्स्ट्रीम पॉइंट वरती. थोड्या वेळानंतर हा इथे वापस पोहोचेल, इथे या पोझिशन वरती पोहोचलाय, आणि हा वापस इकडे यायला सुरू झालाय, इकडे यायला सुरू झालेला आहे आता तो. समजलं? हे असं होत राहील. हा फास्ट ऑसिलेट करत राहील, हा स्लो ऑसिलेट करत राहील. एक अशी स्टेज येईल की हा जो छोटा आहे, बरोबर, तो छोटा बेसिकली पुढे जाऊन परत त्याला कॅच करेल. हे मी इथे पटवून सांगतो थोडस. समजा एक सर्क्युलर ट्रॅक आहे, ठीक आहे, चलो. सो एक सर्क्युलर ट्रॅक आहे आणि दोन स्टुडंट्स आहेत, दोन मुलं आहेत, रेस करतात.
एक मुलगा फारच फास्ट जातो आणि एक जो आहे ना तो थोडासा कम्पॅरेटिव्हली स्लो आहे. एक इथे आहे, एक इथे आहे. जो फास्ट जाणार आहे आता आणखीन थोड्या वेळानंतर फास्ट जाणार आणखीन पुढे जाईल. बरोबर, फास्ट जाणारा इथे आहे आणि स्लो जाणारा इथे आहे. बरोबर, आणखीन थोड्या वेळानंतर फास्ट जाणारा पुढे जाईल खूपच आणि स्लो जाणारा इथे मे बी. आणखीन थोड्या वेळानंतर फास्ट जाणारा इथे आहे, स्लोवाला इथे आहे. थोड्या वेळानंतर ओके फास्टवाला इथे येतो, स्लोवाला मे बी इथे येईल. थोड्या वेळानंतर फास्टवाला इथे येईल, स्लोवाला इथे येईल. थोड्या वेळानंतर हा फास्टवाला कॅच करायला लागेल ना त्याला स्लोवाल्याला. बरोबर, then थोड्या वेळानंतर स्लोवाला इथे आहे, फास्टवाला जवळ आला आता. म्हणजे फास्टवाला ना मागून पुढे लाईक पुढून परत मागे येतोय. हा फास्टवाला आहे, स्लोवाला आहे. फास्टवाला मागे उलट आता. पण जेव्हा फास्टवाला याला कॅच करेल, जेव्हा केव्हा कॅच करेल, तर तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की फास्टवाल्याने एक कम्प्लीट सर्कल स्लोवाल्यापेक्षा जास्त केलेला आहे, तरच जाऊन कॅच केला ना त्यांनी. तो पूर्ण गोल फिरून एक्स्ट्रा एक गोल फिरतोय तो, नाही का. फास्टवाला जेव्हा त्याला कॅच करेल, थोड्या वेळानंतर आणखीन काय होईल पहा, तो स्लोवाला थोडासा आणखीन पुढे जाईल, फास्टवाला जवळ येईल. थोड्या वेळानंतर स्लोवाला इथे जाईल, फास्टवाला पण इथेच येईल. कॅच करेल तो स्लोवाल्याला. बरोबर, दोघांनी सेम डिस्टन्स कव्हर केला का नाही. फास्टवाल्याने एक सर्कल जास्त कव्हर केलेला आहे. थोडस विचार करा याच्याबद्दल, समजून जाईल तुम्हाला. सो सिमिलर वे मध्ये इथे तीच गोष्ट झालेली आहे की हा जो स्लो आला आहे, सॉरी हा जो छोटा आहे तो फास्ट आहे, पटपट करतोय आणि हा हळूहळू करतोय. बरोबर, जेव्हा केव्हा ते भेटतील, समजा स्लोवाला इथे आहे आणि फास्टवाला इथे आहे, वापस येतात दोघे पण काय आता. आणखीन थोड्या वेळानंतर स्लोवाला इथे गेला आणि फास्टवाला ओव्हरलॅप झाला. होऊ शकतं असं. नाही आता ओव्हरलॅप या पॉईंटवरती होतील, या पॉईंटवरती होतील, कोणत्या पॉईंटवरती होतील हे आपण पाहूया. ओके, पण आता ते ओव्हरलॅप झालेले आहेत आणि या प्रोसेसमध्ये हा जो छोटावाला आहे त्या छोट्यावाल्याने एक ऑसिलेशन जास्त केलेला आहे कम्पेअर टू मोठ्यापेक्षा. एक ऑसिलेशन छोट्यावाल्याने जास्त केलेला आहे. करेक्ट. तर जेव्हा ते ओव्हरलॅप झाले याच्यानंतर हा पण इकडेच जातोय आणि हा पण इकडेच जातोय, या पर्टिक्युलर सिच्युएशनला आपण इनफेज बोलणार आहोत. याला बोलतात इनफेज, कारण की याच्यानंतर दोघांचा पण स्टेट ऑफ व्हायब्रेशन सेम आहे. दोघे पण सेम डायरेक्शन मध्ये जाणार आहेत. दोघांची पण अँग्युलर डिस्प्लेसमेंट जी आहे ती सेम आहे, थीटा थीटा. बरोबर, तर आपण याला बोलत असतो बेसिकली इन फेज. म्हणजे समजा ऑसिलेट करणारा पार्टिकल, ओके, इथे एक पार्टिकल आहे, इथे एक पार्टिकल आहे. हा पार्टिकल इकडे जातोय आणि हा पण पार्टिकल इकडेच येतोय, बट हा फास्ट आहे, फास्ट येतोय पुढे. थोड्या वेळानंतर हा पुढे जाईल, इथे जाईल, हा इथे येईल. फास्ट आहे ना तो, जास्त डिस्टन्स कव्हर करेल. आणखीन थोड्या वेळानंतर हा मे बी इथे पुढे जाईल, हा पण फास्ट येऊन त्याला कॅच करेल. आता याच्यानंतर दोघे पुढेच जाणार ना, सेम डिस्प्लेसमेंट अचीव्ह केली दोघांनी आणि त्याच्यानंतरची वेलोसिटी पण दोघांची सेम आहे, सेम डायरेक्शन मध्ये. सो याला आपण इनफेज बोलणार आहे. इनफेज येते आता सध्या. करेक्ट. सो जेव्हा केव्हा फास्टवाला आणि हा स्लोवाला परत एकदा ओव्हरलॅप करतील, त्यावेळी हा जो फास्ट ऑसिलेट करणारा आहे त्यांनी एक ऑसिलेशन एक्स्ट्रा कंप्लीट केलेले आहेत. क्वेश्चन आता मी फ्रेम करतो, क्वेश्चन असा विचारण्यात येतो, तुम्हाला असं सांगण्यात येईल की हा जो पेंडुलम आहे छोटावाला, बरोबर, त्याचा लेंथ आहे एल आणि जो मोठावाला पेंडुलम आहे त्याचा लेंथ आहे 1.21 एल. तर छोट्या वेळाचा टाइम पिरियड इज 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी आणि मोठ्या वेळाचा टाइम पिरियड T1 लिहितो आणि मोठ्याचा टाइम पिरियड इज 2 पाय अंडर रूट ऑफ 1.21 एल बाय जी. म्हणजे मोठ्याचा टाइम पिरियड 1.21 चा अंडर रूट कराल तर 1.1 बनतो आणि 2 पाय अंडर रूट एल बाय जी ला आपण टी बोलूया, T1 बोलूया हवं तर, ठीक आहे. सो मोठ्याचा टाइम पिरियड 1.1 टाइम्स T1 आणि छोट्याचा टाइम पिरियडला T1 बोलतो आपण इथे. आता इक्वेशन कसं फ्रेम करू, क्वेश्चन असा विचारला जातो की लाईक छोट्या वाल्याच्या किती ऑसिलेशन नंतर परत एकदा दोघे असे ओव्हरलॅप होतील किंवा इनफेज येतील. तर मी इथे असं ऍज्युम करतो की छोट्या वाल्यांनी एन ऑसिलेशन्स केलेत
तर मग मोठ्यावाल्यांनी n-1 ऑसिलेशन केलेत, बरोबर ना? जेव्हा केव्हा एकत्र येतील तेव्हा छोट्यावाल्यांनी एक ऑसिलेशन डेफिनेटली जास्त केलं असणार आहे कम्पेअर टू मोठावाला. सो छोट्यावाल्यांनी n ऑसिलेशन्स केलेले आहेत, तर मोठ्यावाल्यांनी n-1 ऑसिलेशन्स केलेले आहेत. छोट्याला n ऑसिलेशन्स करायला किती वेळ लागतो? छोट्याला एक ऑसिलेशन करायला t1 टाइम लागतो, तर n ऑसिलेशन्स करायला n इंटू t1 टाइम लागतो. मोठ्यावाल्याला ओके एक ऑसिलेशन करायला t2 टाइम लागतो, तर n-1 ऑसिलेशन करायला t2 टाइम लागतो. n-1 इंटू t2 एवढा टाइम लागतो आणि दोघांनी तर सेम टाइम घेतला. ओव्हरलॅप झाला, सुरुवात पण सेम टाइमला, ओव्हरलॅप पण एका पर्टिक्युलर टाइमला झाले, तर ड्युरेशन जो आहे त्याच्यामधला तो तर सेम असला पाहिजे. सो n इंटू t1 शुड बी इक्वल टू n-1 इंटू व्हॉट इज t2. तर t2चं व्हॅल्यू पाहाल तर t2 आहे 1.1 t1. t1 काय होईल? कॅन्सल. ओके, सो n इज इक्वल टू 1.1 n मायनस ऑफ 1.1. आता हा इकडे जाईल, हा इकडे जाईल. ओके, हा इकडे गेला तर 1.1 बनतो, हा इकडे गेला तर 0. तो बनतो 0.1 n बनतो. एनची जी व्हॅल्यू आहे ती 11 बनते. छोट्यावाल्याच्या 11 व्हायब्रेशन नंतर किंवा 11 ऑसिलेशन नंतर ओके, तो छोटावाला आणि मोठावाला बेसिकली ओव्हरलॅप होतील. 11 व्हायब्रेशन होतील, 11 ऑसिलेशन होतील बेसिकली. सो अशा पद्धतीने अशा टाईपचे सम्स बेसिकली सॉल्व्ह करायचे असतात आपल्याला. ओके, द नेक्स्ट पार्टिकल ऑसिलेटिंग. मी एक काम करतो, हे जे सर्व आर्टिकल आहेत ना त्या सर्वांचे ना पहिले तुम्हाला फॉर्म्युले रेटवतो व्यवस्थित, आणि सिमिलर टाईपचे फॉर्म्युले ऍक्च्युली. तर अर्थ आहे, अर्थवरती समजा आपण एक होल केला असा. ओके, आणि अर्थमध्ये एक बेसिकली अर्थमध्ये असा होल केला. ओके, ऑब्जेक्टला इथे मी सोडून दिलं तर टुवर्ड सेंटर तो अट्रॅक्ट होणार, मग तो खाली खाली जाणार, तो खाली खाली चालला जाईल. टुवर्ड सेंटर अट्रॅक्ट झाल्यामुळे त्याची वेलोसिटी वाढत वाढत जाईल, बरोबर. मीन पोझिशनला वेलोसिटी मॅक्सिमम, मग वेलोसिटी जास्त असल्यामुळे तो पुढे तसाच कंटिन्यू करेल. पण जसं जसं तो पुढे जातोय, बरोबर, या पोझिशनवरती परत सेंटर त्याला अट्रॅक्ट करणारच आहे. सो याची वेलोसिटी हळूहळू कमी 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 होत जाणार, बरोबर, या डायरेक्शनला जाते वेळी. एक्स्ट्रीम पोझिशनला वेलोसिटी परत 0, खाली नाही पडणार, खाली नाही आहे बेसिकली, ते इकडे नाही पडणार, पण तो इथे 0 झाली, मग परत सेंटर अट्रॅक्ट करेल, मग हे ऑसिलेशन कंटिन्युअसली चालू राहतं. डिटेलमध्ये याच्या डेरिवेशनमध्ये पाहूया, पण पहिले मी सध्या हे पाठ करून देतो तुम्हाला. तर हा जो ऑसिलेशन इथे चालू राहतो त्या पार्टिकलचा, वरती खालती लाईक हे असं कंटिन्युअसली चालू राहतं, त्याचा जो टाइम पिरियड असतो तो असतो 2π अंडर रूट ऑफ r/g. किती टाइम पिरियड काय? 2π अंडर रूट ऑफ r/g. r म्हणजे रेडियस ऑफ अर्थ, r म्हणजे काय? रेडियस ऑफ अर्थ, हा सम. ऑब्जेक्ट ऑसिलेटिंग इन अ लिक्विड, प्रत्येकांचे डेरिवेशन करायचे ना, बिकॉज लाईक डेरिवेशनचा जो प्रोसेस आहे तो जास्त महत्वाचा आहे. फॉर्म्युला तर ठीक आहे, चलो लाईक, बट डेरिवेशनचा प्रोसेस महत्वाचा आहे. इथे मी एल पकडतो, एक ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टचा पाण्यामध्ये किती पार्ट आहे? एल. एल लेंथ ऑब्जेक्टची पाण्यामध्ये. आता या ऑब्जेक्ट आणि असा फ्लोट होतोय. समजा मी ऑब्जेक्टला थोडंसं असं खाली पुश केलं आणि ऑब्जेक्टला थोडंसं डुबवलं खाली, असं समज होता, लाईक मी त्याला खाली थोडंसं डुबवलं, लाईक खाली ढकललं त्याला आणि सोडलं, तर काय होईल? तो बस ऑसिलेट करत राहील. खाली नेऊन सोडलं तर तो पहिले वरती येईल अशा पद्धतीने, ओके, मग परत खाली जाईल, म्हणजे हे असं ऑसिलेशन त्याचं कंटिन्युअसली चालू राहणार आहे. ऑब्जेक्टचा जो ऑसिलेशन आहे हा कंटिन्युअसली वरती खालती हे बेसिकली चालू राहणार. हा जो ऑसिलेशन आहे तर त्याचा टाइम पिरियड असतो 2π अंडर रूट ऑफ l/g. एल म्हणजे तो किती पाण्यामध्ये आहे तो म्हणजे एल. 2π अंडर रूट ऑफ वॉट? l/g. देन ऑसिलेशन इन यू शेप ट्यूब, हे पहा, ओके, अशी एक यू शेपची ट्यूब आहे, ठीक आहे. आता यू शेपच्या ट्यूबमध्ये लिक्विड भरलेलं आहे, इथेपर्यंत समजा लिक्विड भरलेलं आहे, ठीक आहे. आता लिक्विडला मी इकडे एका कोणत्या तरी साईडने मी त्याला पुश केलं. आता एका साईडने जर का पुश केला तर तो एका साईडला वरती वाढेल, बरोबर. एका साईडवरून तो थोडासा कमी होईल, बरोबर. डन. एका साईडनी कमी झाला, एका साईडनी वाढला, आणि असं प्रेस करून मी आता त्याला सोडून दिलं, तर होईल काय की आता
या पोझिशनवरतून जर का सोडून द्याल तर त्याच्यानंतर असं होईल की हा वरती जाईल आणि मग हा खालती येईल. बरोबर, तो वरती जाईल, मग हा खालती येईल असा. मग त्याच्यानंतर परत हा खालती जाईल, हा वरती जाईल. मग हे ऑसिलेट करणे कंटिन्युअसली परत चालू राहणार आहे. आणि याचा जो टाइम पिरियड आहे ना तो असतो 2 पाय अंडर रूट ऑफ L/G. L/G बोला किंवा H/G बोला. पण त्यामध्ये हे समजून घ्या की H काय. H म्हणजे या कॉलमचा हाईट, याला बोलतो बेसिकली आपण H. 2 पाय अंडर रूट H/G. हा जो हाईट आहे ना या कॉलमचा, इनिशियली जो H होता, इनिशियली हा इथे इथे होता ना, हा हा जो हाईट आहे, ओके, तो H घ्यायचा असतो इथे. तो 2 पाय अंडर रूट ऑफ H/G. हे अलॉंग विथ सर्व डेरिवेशन होणार आहे. मी सध्या फक्त तुम्हाला पहिले पाठ करून देतो. हे 3 लाईक 1, 2, 3 याचे डेरिवेशन पाहू. हे 3 फॉर्म्युलेज मी आता इथे लिहून दिलेत तुम्हाला. अर्थ मध्ये बोर केला, एक होल केला, ऑब्जेक्ट सोडला, असा असा ऑसिलेट करत राहील. त्याचा टाइम पिरियड 2 पाय रूट R/G. ऑब्जेक्ट आहे, पाण्यावरती फ्लोट होतोय, थोडंसं खाली पुश केलं मी याला, ढकललं, खाली जाईल या पोझिशनवरती, सोडलं तर तो वरती खालती होत राहील. त्याचा ऑसिलेशन टाइम पिरियड इज 2 पाय रूट L/G. L म्हणजे ही जेव्हा ऑब्जेक्ट फ्लोट होत होता तेव्हाची त्याची पाण्यातली लेंथ इज नथिंग बट L. 2 पाय रूट L/G. ओके, हा वाला पार्ट. यू शेप मध्ये लिक्विड आहे आणि त्याला थोडंसं पुश केलं तर तो ऑसिलेट होईल 2 पाय रूट H/G. H म्हणजे हा हाईट, H म्हणजे हा वाला हाईट, 2 पाय रूट ऑफ H/G. आता यापासून डेरिवेशनला स्टार्ट करूया. एक सिंपल स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायची इथे. कोणत्याही केसमध्ये, कोणत्याही ऑसिलेशनच्या केसमध्ये जर का टाइम पिरियड शोधा बोललो तुम्हाला, ओके, तर तुम्हाला रिस्टोरिंग फोर्स शोधायचा असतो. बेसिक थीमच आहे ती. आता इथे आपण होल केला एक, करेक्ट. सिलेंडर तर नाही इथे, ठीक आहे, चलो. सो इथे एक मी होल केलाय. एका सर्टन पॉइंट वरती मी जातो, मी डी डेप्थ खाली जातो. किती डेप्थ? डी. ओके, आणि हा आहे सेंटर. ऑब्जेक्ट तुम्हाला समजलंच आहे की असं असं ऑसिलेट होणार आहे याच्यामध्ये. आता एका रॅन्डम पोझिशन वरती मी असं ॲज्युम करतो की हा जो डिस्टन्स आहे माझा, ओके, तर त्याला मी जरा R-D करू. टोटल R आहे ना, रेडियस ऑफ अर्थ मधून जर का हे डी काढलात तुम्ही तर हा R-D होईल, R-D. बरोबर. आणि यालाच तर आपण एक्स म्हणतो. एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. या मीन पोझिशन पासून त्या ऑब्जेक्टचा डिस्प्लेसमेंट इज एक्स. या पोझिशन वरती मी फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करतो. डाऊन म्हणजे या टुवर्ड सेंटर जो फोर्स आहे, दॅट इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ डी. ग्रॅव्हिटेशन मध्ये 11वी मध्ये शिकला याचा फॉर्म्युला. सरफेस पासून डी डेप्थ खाली गेल्यानंतर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ डी इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ऑफ डी बाय आर, असा फॉर्म्युला असतो तो. So acceleration at depth d is equal to g into bracket r minus of d whole divided by r. तर एवढा फोर्स, एवढा ऍक्सेलरेशन आहे टुवर्ड सेंटर. आता हा ऑसिलेशन करणारा पार्टिकल आहे ना, मग त्याचा टुवर्ड सेंटर म्हणजे टुवर्ड्स मीन पोझिशन हा ऍक्सेलरेशन आहे. म्हणजे पार्टिकलचा हा ऍक्सेलरेशन, ऍक्च्युली ऑसिलेशन करणाऱ्या पार्टिकलचा ऍक्सेलरेशन आहे, पण ऑसिलेशन करणाऱ्या पार्टिकलचा जो ऍक्सेलरेशन असतो, ऍक्सेलरेशन, तो ओमेगा स्क्वेअर एक्स असतो. acceleration of particle performing SHM is omega square x. Correct. So acceleration of a particle performing SHM is omega square x. तो म्हणणार r मायनस डी हा तर पण r मायनस डी, टोटल r मधून d काढला. r मायनस डी हाच तर आपला x होता, डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन पासूनचा डिस्प्लेसमेंट. तेव्हा पार्टिकल इथे सोडला होता ना मी, तेव्हा वेलोसिटी त्याची 0 होती एक्स्ट्रीम पोझिशनला, बरोबर. आता सेंटर तर त्याला अट्रॅक्ट करणार, मग त्याची वेलोसिटी वाढत 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 जाणार. मीनला आल्यानंतर त्याची वेलोसिटी मॅक्सिमम झाली, पण थांबणार का नाही, ती वेलोसिटी कॅरी करत तो पुढे जाणार. मग जेव्हा तो पुढे गेला परत सेंटर त्याला ओढणार, मग त्याची वेलोसिटी कमी कमी होत जाणार. इथे गेली की परत वेलोसिटी 0, मग परत तो इकडे येणार. सो हे प्रोसेस चालूच राहणार ऑसिलेशनवाला. सो ऍक्सेलरेशन इज ओमेगा स्क्वेअर एक्स. सो म्हणून ओमेगा स्क्वेअर हा जी बाय आर आहे आणि ओमेगा हा अंडर रूट ऑफ जी बाय आर आहे. सो याचा अर्थ टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. ओमेगा म्हणजे जी डिवाइड बाय आर.
सो टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे 2π√r/g. 2π√of व्हॉट? r/g. हा बनलेला आहे टाइम पिरियड ऑफ लाईक ऑब्जेक्ट, ओके, ऑसिलेटिंग इन अ टनेल, जो की आपण याच्यात केलेला आहे, होल केला आहे, लाईक डायरेक्टली पूर्ण होल पाडलेला आहे अर्थमध्ये आरपार. देन नेक्स्ट, ऑब्जेक्ट ऑसिलेटिंग ऑन लिक्विड. आता एक काम करतो, मी इथे लिक्विड घेतो, थोडं बर्नौलीज प्रिन्सिपल लागेल इथे आपल्याला. तर लिक्विड आहे, लिक्विडमध्ये एक ऑब्जेक्ट ठेवतोय मी असा, ठीक आहे. किती लेंथ पाण्यामध्ये? तर एल लेंथ ऑब्जेक्टची पाण्यामध्ये. डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट बी डेन्सिटी ऑफ मेटल आणि डेन्सिटी ऑफ लिक्विड असं लिहितोय मी इथे. आता इथे फ्लोट होतोय तो ऑब्जेक्ट, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन बी ए, क्वेश्चन पण आलेले त्याच्यावरती. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे? ए. आता इथे फ्लोट होतोय ऑब्जेक्ट, पाण्यामध्ये जात नाहीये, याचा अर्थ त्याच्यावरती जो डाउनवर्ड फोर्स आहे विच इज इक्वल टू इट्स वेट, दॅट इज इक्वल टू mg, इज इक्वल टू बॉइंट फोर्स. इज इक्वल टू काय? बॉइंट फोर्स. बॉइंट फोर्स म्हणजे काय? बॉइंट फोर्स इज नथिंग बट वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस. सेशनमध्ये आधीही सांगितलं होतं मी तुम्हाला की समजा पाणी आहे फुल, ओके, पाण्यामध्ये आपण जातोय, आपलं वजन 70 किलो आहे, मास आहे 70 kg, आपलं व्हॉल्यूम 50 लिटर आहे. तर 50 लिटरचे तुम्ही जर का पाण्यामध्ये जाल तर 50 लिटर पाणी बाहेर पडाल ना, 50 लिटर पाणी बाहेर पडेल, 50 लिटर. ते बाहेर पडलेल्या पाण्याचं ना वजन करा, 50 लिटरचं वेट हे 50 kg येतं. आणि जेवढं वेट असतं ना बाहेर पडलेल्या लिक्विडचा वेट इज नथिंग बट बॉइंट फोर्स. सो 50 लिटर पाणी बाहेर पडलं तर बेसिकली बॉइंट फोर्स इज ऑल्सो 50 kg. सो ऑब्जेक्टचा वेट जो आहे तो 70 kg, वरती 50 kg, 70 मायनस 50 हे 20 kg. सो 20 kg हे त्याचं वेट अपियर होत असतं त्याला. सो बॉइंट फोर्स इथे 50 kg आहे. सो मला इतकं सांगायचं की बॉइंट फोर्स इज नथिंग बट वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस, बाहेर पडलेल्या पाण्याचं वजन म्हणजे बॉइंट फोर्स. आता या केसमध्ये बाहेर पाणी किती पडलं? ओके, मास ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड इंटू जी, मास ऑफ सॉलिड इंटू जी, मास ऑफ सॉलिड इंटू जी हे त्याचं वेट आहे ऑब्जेक्टचा. मास ऑफ लिक्विड इंटू जी हे बाहेर पडलेल्या पाण्याचं वजन आहे आणि तेच तर बॉइंट फोर्स असतो. सो वेट आणि तो जो बॉइंट फोर्स आहे यांनी एकमेकांना बॅलन्स केलं पाहिजे, मगच जाऊन तो फ्लोट होईल. सो जी जी कॅन्सल, मास ऑफ सॉलिड म्हणजे डेन्सिटी ऑफ सॉलिड म्हणजे मेटल इंटू व्हॉल्यूम ऑफ मेटल इंटू काय? व्हॉल्यूम ऑफ कम्प्लीट व्हॉल्यूम आहे काय तो, इज इक्वल टू मास ऑफ लिक्विड म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फक्त एवढाच आहे काय? एवढाच आहे लिक्विडचा व्हॉल्यूम जो बाहेर पडलेला आहे. सो एरिया इंटू एल करायला लागेल मला, बरोबर. एरिया इंटू काय करायला लागेल? एल. सो जस्ट लिहितोय असं, सोडून टाकू, पाहू आता कुठे लागेल पुढे. तर काय सांगितलं होतं आपण की टाइम पिरियड शोधण्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला त्याला थोडंसं डिस्प्लेस करायचं असतं मीन पोझिशन पासून. आता ही त्याची मीन पोझिशन आहे. आता मी जर का त्याला थोडंसं खाली ओढीन, ओके, कलर चेंज करतो, व्हाईट करतो होतं, मी त्याला थोडंसं खाली ओढतो, बरोबर. त्याला पुश केलं मी खाली, आता खाली पुश केलं आणि सोडलं. किती पुश केलं? एक्स डिस्टन्सने त्याला खाली ढकललं मी. आता एक्स डिस्टन्सने जर का खाली ढकललं तर एवढा पार्ट जो आहे ना, एवढ्या पार्ट मधला लिक्विड एक्स्ट्रा बाहेर पडला. हा जो लिक्विड बाहेर पडत होता तर त्याने त्याचा वेटला बॅलन्स केलं. त्याने कोणाला बॅलन्स केलं? वेटला. पण हा जो लिक्विड बाहेर पडलेला आहे, एक्स्ट्रावाला लिक्विड जो बाहेर पडला, त्याच्यामुळे हा बॉइंट फोर्स ऍक्ट होतो जो की अपवर्ड डायरेक्शन मध्ये. त्याच्यामुळे काय ऍक्ट होतो? बॉइंट फोर्स ऍक्ट होतो जो की अपवर्ड डायरेक्शन मध्ये. सो मी इथे लिहितो रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस. पण एवढाच लिक्विडचा वेट काय? आता एवढा लिक्विडचा वेट म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू व्हॉल्यूम ऑफ वेट म्हणजे बेसिकली एम इंटू जी ना. बट मास म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. व्हॉल्यूम किती आहे? ए इंटू एक्स आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, हे पहा, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू एक्स. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू एक्स कराल तर बेसिकली हा व्हॉल्यूम येईल. सो दिस इज मास ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड आणि इंटू जी करतो मी इथे, मास ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड इंटू जी. तर हा जो फोर्स आहे हाच तर रिस्टोरिंग फोर्स आहे. सो रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू, रिस्टोरिंग फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन करतो.
कोणावरती ऍक्ट होतो हा रिस्टोरिंग फोर्स? या अख्ख्या ऑब्जेक्टवरती ऍक्ट होतो ना. सो ऑब्जेक्टचा मास घेतला पाहिजे इंटू ऍक्सेलरेशन इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड ए जी इंटू एक्स लिहितो मी इथं. सो मास ऑफ लिक्विड खाली जाईल, सॉरी मास 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 जो आहे ना ऑब्जेक्टचा मास जो खाली जाईल, डेन्सिटी ऑफ लिक्विड ए जी एक्स डिवाइड बाय मास. बट व्हॉट इज मास? मास मास म्हणजे हा आहे ना, मास ऑफ ऑब्जेक्ट इज नथिंग बट डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू ए इंटू एल. ही गोष्ट इथे कॅन्सल. सो ऍक्सेलरेशन बनला आहे जी बाय एल इंटू एक्स. हा आहे आपला ऍक्सेलरेशन. ओके, तर ऍक्सेलरेशन म्हणजे ओमेगा स्क्वेअर एक्स. ओके, ऍक्सेलरेशन मध्ये काय बनतो? ओमेगा स्क्वेअर एक्स. सो ऍक्सेलरेशन माहिती आहे आपल्याला, एसीच्या मधला ऍक्सेलरेशन इज ओमेगा स्क्वेअर एक्स. सो ओमेगा स्क्वेअरचा जो व्हॅल्यू आहे तो आहे जी डिवाइड बाय एल. दॅट मीन्स ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी बाय एल आणि टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा असतो, बट ओमेगा म्हणजे अंडर रूट ऑफ जी बाय एल आहे. सो उलटा होतो तो. सो अंडर रूट ऑफ एल बाय जी बनतो. अंडर रूट ऑफ काय बनतो? एल डिवाइड बाय जी. एकदा पाहून घ्याल बरं. म्हणजे टाइम पिरियड शोधते वेळी पहिला स्टेप आपला हा असतो की आपण फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करतो. फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करून रिस्टोरिंग फोर्स शोधत असतो आपण. रिस्टोरिंग फोर्सचा यूज करून आपण कम्प्लीट डेरिवेशन करून ऍक्सेलरेशन शोधतो, ओमेगा स्क्वेअर कम्पेअर करतो, ओमेगा काढतो, मग टाइम पिरियड निघतो. इथे पण सेम प्रोसिजर करून दाखवेन मी तुम्हाला. एक युट्यूब आहे, पण फॉर्म्युले पाठ केले तरी ठीक आहे तसं, पण लाईक कॉन्सेप्ट समजतील तर थोडे बहुत इधर उधर क्वेश्चन चेंज करून विचारला तरी तुम्ही तो आन्सर करू शकाल. तर लिक्विड आहे इथे त्या लेवलवरती. ओके, सो असं लिक्विड आहे. तर त्याला मी इथे पुश करतो आणि हा जो हाईट आहे ना त्या हाईटला मी इथे एच म्हणतो. एच. हा वाला पार्ट इग्नोर कराल. हे बेसिकली फार दोघे जवळजवळ आहेत ऍक्च्युली. ओके, तर हा जो लेंथ आहे ना हा नेग्लिजिबल असं तुम्ही ट्रीट करा या डेरिवेशन मध्ये पूर्ण करून. ठीक आहे, सो हा पार्ट एच आहे. आता मी काय करतो, याला थोडंसं खाली पुश करतो. आता याला थोडंसं खाली पुश, एवढ्या डिस्टन्सनी पुश करतो. पहा काय, एवढ्या डिस्टन्सनी. आता एवढ्या डिस्टन्सनी जर का मी याला पुश करेन तर इथून हा चालला चालला गेला, बरोबर. मग तेवढ्या डिस्टन्सनी तो वरती जाईल ना इथे. तेवढ्या डिस्टन्सने एक्झॅक्टली तो वरती जाईल. एक लाईन मारतो मी इथे. ठीक आहे, तर पहा आता सध्या तो 2x डिस्टन्सनी वरती आहे. त्याला आपण इथून एक्स डिस्टन्सनी खाली पुश केलं त्या लिक्विडला. इथे इथे जो लिक्विड आहे त्याला एक्स डिस्टन्सनी खाली पुश केलं. पण आधीची लेवल तर ही होती ना. इथे एक्स डिस्टन्स लिक्विड वरती गेला ऍक्च्युली. हाच लिक्विड ना इकडे वरती गेलेला आहे इथे या पोझिशनवरती. पण आता सीन असा आहे की त्यांच्यातला जो गॅप आहे ना तो 2x आहे. एवढा गॅप आहे त्यांच्यातला आता. कारण की एक खाली गेला दुसरा वरती गेला, एक एक्सनी खाली गेला दुसरा एक्सनी वरती गेला. सो गॅप त्यांच्यातला आता 2x बनलेला आहे. सो जे मी ढकललं होतं याला इकडे, आता या पोझिशनवरती जर का तुम्ही विचार कराल मी त्याला सोडीन, तर याचा जो वेट आहे दिस ऍक्ट ऍज अ रिस्टोरिंग फोर्स. तो ढकलतोय या लिक्विडला परत वरती जाण्यासाठी. सो याचा वेट इट ऍक्ट ॲज अ रिस्टोरिंग फोर्स. सो रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला काय बनतो पहा, याचा वेट. त्याचा वेट म्हणजे त्याचा मास म्हणजे त्याची डेन्सिटी इंटू त्याचा व्हॉल्यूम. पण त्याचा व्हॉल्यूम म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू धिस 2x. सो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम हा मास बनला इंटू जी कराल तर हा येतो बेसिकली फोर्स, रिस्टोरिंग फोर्स. पण तुम्हाला माहिती रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, दॅट इज इक्वल टू डेन्सिटी एरिया 2x जी. ओके, सो ऍक्सेलरेशन इज इक्वल टू डेन्सिटी एरिया 2x जी डिवाइड बाय मास. मास कोणाचा? जो ऑब्जेक्ट ऍक्सेलरेट करतोय त्याचा मास, म्हणजे हा जो अख्खा लिक्विड आहे इथे त्या कम्प्लीट लिक्विडचा मास. ओके, या कम्प्लीट लिक्विडचा मास. सो लिक्विडचा मास इज इक्वल टू डेन्सिटी एरिया 2x इंटू जी डिवाइड बाय मास म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम ना. व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू हा हाईट एच आहे, तर हा पण तर हाईट एच आहे. सो एच प्लस एच इज 2h. हा पार्ट इग्नोर करा बोलला मी तुम्हाला. याचा वेट किती आहे, सॉरी याचा
व्हॉल्यूम किती आहे, एवढ्या पोर्शनचा व्हॉल्यूम किती आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू एच. सेम एवढ्या पार्टचा व्हॉल्यूम किती आहे, एरिया इंटू एच अगेन. एचच्या कम्पॅरिझनमध्ये हा एक्स खूप कमी असतो. सो तुम्ही असं विचार नका करू की खाली आला तर हे एच नाही आहे सर, आता एच पेक्षा कमी झालेलं आहे. असं नाही येतं, एचच आहे ऑलमोस्ट. सो तो जो मास आहे जो ऑसिलेट करतोय तो मास आहे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, बट व्हॉल्यूम इज एरिया इंटू 2h. सो रो ए इथे कॅन्सल, 2 आणि 2 कॅन्सल. सो ॲक्सेलरेशन बनलेला आहे जी डिवाइड बाय एच इंटू एक्स. पण ॲक्सेलरेशन तर आपल्याला माहिती ओमेगा स्क्वेअर एक्स असतो, आणि कम्पेअर कराल तर तुम्हाला समजेल ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी बाय एच आहे. सो ओमेगा इज अंडर रूट ऑफ जी बाय एच. सो टाइम पिरियडचा फॉर्म्युला बनतो 2 पाय बाय ओमेगा, बट ओमेगा इज अंडर रूट ऑफ जी बाय एच. सो अल्टिमेटली टाइम पिरियडचा जो फॉर्म्युला बनतोय 2 पाय अंडर रूट ऑफ एच बाय जी. एच म्हणजे ही हाईट. सो याच्या ऑसिलेशनचा टाइम पिरियड पण अगेन 2 पाय अंडर रूट ऑफ एच बाय जी आहे. ओके, देन नेक्स्ट अँग्युलर एसएचएम आहे. अँग्युलर एसएचएम मध्ये काय होत असतं पहा, इथे समजा एक रॉड आहे आणि त्याला असा एक डिस्क मी बांधलेला आहे असा, अशा पद्धतीने. ठीक आहे, आता मी या डिस्कला ट्विस्ट करतोय, गोल फिरवतोय असा, बरोबर. मग याला गोल फिरवलं तर हा जो रॉड आहे ना हा ट्विस्ट होईल. रॉड वायर जो काही लाईक असेल तो ट्विस्ट होईल, नाही का. म्हणजे लाईक एखादी वायर असेल तर त्याला तुम्ही ट्विस्ट कराल, बरोबर. याला तुम्ही रोटेट केलं समजा या डिस्कला, तर हा ट्विस्ट होईल ना हा वायर. बेसिकली आता मी दाखवू नाही शकत इथे कसा ट्विस्ट, लाईक इमॅजिन करा तो ट्विस्ट होईल आणि त्याला सोडलं, ओके, तर तो बेसिकली या डिस्कला, ओके, वापस उलटा फिरवण्याचा ट्राय करेल. मी याला असं फिरवलं डिस्कला, सर्टन अँगलनी फिरवलं असेल, थीटा अँगलनी, आणि मी त्याला सोडलं तर तो वापस उलटा फिरवण्याचा ट्राय करतो, सिंपल. मग इथे लिहितो मी टॉर्क. इथे फोर्स नसतो, इथे टॉर्क असतो. सो रिस्टोरिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे तुम्ही जितकं जास्त गोल फिरवाल त्याला, बरोबर, तितका जास्त तो उलटा होण्याचा ट्राय करेल, तितका जास्त तो उलटा अनट्विस्ट होण्याचा ट्राय करेल, बरोबर. So restoring torque is directly proportional to angular displacement. So restoring torque is equal to some constant into angular displacement. तर कॉन्स्टंटला हवं तर मी सी म्हणतो, ज्याला की आपण ट्विस्ट कॉन्स्टंट बोलतो. दिस इज ट्विस्ट कॉन्स्टंट. ओके, सो टॉर्कचा फॉर्म्युला तर आय इंटू अल्फा असतो. फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन. तर मासच्या जागी अँग्युलर मासच्या जागी मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि ऍक्सेलरेशन जागी अँग्युलर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू सी थिटा. सो अल्फा इज इक्वल टू सी डिवाइड बाय आय इंटू थिटा. तुम्हाला माहिती असेल ऍक्सेलरेशन म्हणजे ओमेगा स्क्वेअर एक्स, पण अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे ओमेगा स्क्वेअर एक्सच्या जागी थिटा असतो. नॉर्मल ऍक्सेलरेशन इज ओमेगा स्क्वेअर एक्स असतो आपला लिनियर वाला. एसएचएम मधला ऍक्सेलरेशन इज ओमेगा स्क्वेअर एक्स. पण इथे अँग्युलर ऍक्सेलरेशन, कोणता ऍक्सेलरेशन आहे, अँग्युलर ऍक्सेलरेशन इज ओमेगा स्क्वेअर थीटा बोलायचं याला. सो ओमेगा स्क्वेअर व्हॅल्यू सी बाय आय आहे. सो ओमेगा स्क्वेअर व्हॅल्यू इज सी डिवाइड बाय आय. So time period is equal to 2 pi divided by omega, and omega value is c divided by I. So time period value is equal to 2 pi under root of I divided by c. 2 pi under root of what? I by c. अँग्युलर एसएचएमच्या केस मधला हा टाइम पिरियड आहे. ओके, आता अँग्युलर एसएचएम मधला एक ऍप्लिकेशन आहे आपल्याकडे, बार मॅग्नेट ऑसिलेटिंग इन मॅग्नेटिक फील्ड. आता नेक्स्ट आर्टिकल, टाइम पिरियड ऑफ अ बार मॅग्नेट ऑसिलेटिंग इन अ मॅग्नेटिक फील्ड. तर त्यापूर्वी थोडंसं बार मॅग्नेटचे काही बेसिक डिटेल्स पाहून घेऊया. बार मॅग्नेट आहे, साऊथ पोल, नॉर्थ पोल. पोलमध्ये जो डिस्टन्स असतो त्याला आपण 2L बोलतो. डिस्टन्स बिटवीन पोल्स इज 2L. नॉर्थ पोल आणि साऊथ पोलचा जो पोल स्ट्रेंथ आहे, ज्याला की आपण क्यूनी रिप्रेझेंट करत असतो, आणि ज्याचा की युनिट हा एम्पियर मीटर असतो. ओके, पोल स्ट्रेंथ एक कॉन्सेप्ट आहे, मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक मटेरियल, याच्यामध्ये थोडंसं आणखीन डिटेलमध्ये होईल. सध्या तुम्ही इतकं समजलं तरी काफी आहे की हा पोल किती स्ट्रॉंग आहे. ओके, तर त्याचं मेजरमेंट हा बेसिकली पोल स्ट्रेंथ असतो. आणि क्यू इंटू 2L, पोल स्ट्रेंथ इंटू डिस्टन्स बिटवीन पोल केल्याने मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट निघत असतो. क्यू इंटू 2L केल्याने मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट निघतो. जसं की इलेक्ट्रिक डायपोल मध्ये आपण पाहिलं होतं, एक चार्ज मायनस क्यू असतो, एक चार्ज प्लस क्यू असतो, दोघांमध्ये डिस्टन्स 2L असतो. सो इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट इज डिफाइंड ॲज वन ऑफ द चार्ज क्यू इंटू डिस्टन्स बिटवीन द चार्जेस, दॅट इज 2L. सो क्यू इंटू 2L केल्याने
क्यू इंटू 12 केल्याने ओके इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट जसं निघतो. सो सिमिलर वेमध्ये क्यू म्हणजे इथे पोल स्ट्रेंथ, इथे क्यू म्हणजे चार्ज होता, इथे क्यू म्हणजे पोल स्ट्रेंथ असतो. सो पोल स्ट्रेंथ इंटू डिस्टन्स बिटवीन पोल्स केल्याने ओके मॅग्नेटिक डायपोल मोमेंट निघतो. सो इतकं बेसिक माहिती असणे गरजेचं आहे. तर मी डायरेक्टली इथे स्टार्ट करतो. तर पहा एक नॉर्थ पोल इथे. आता या मॅग्नेटचा साऊथ पोल कुठेतरी इकडे असेल. ठीक आहे, साऊथ पोल आहे आणि या मॅग्नेटचा नॉर्थ पोल इकडे असेल. मॅग्नेटिक लाईन्स हे नॉर्थ कडून साऊथ कडे या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक लाईन्स आहेत. आता या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण ठेवतो एक बार मॅग्नेट. आता समजा हा मॅग्नेट मी इथे ठेवलेला आहे. मॅग्नेटिक फील्ड मध्ये मी बार मॅग्नेट ठेवला, हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल. पाहता हा नॉर्थ पोल या साऊथ पोलला अट्रॅक्ट करेल या डायरेक्शन मध्ये, नॉर्थ पोलला रिपेल करेल या डायरेक्शन मध्ये. साऊथ पासून नॉर्थ पर्यंत 12 डिस्टन्स असतो आणि हा जो अँगल आहे त्याला मी थीटा बोलतो. साऊथ टू नॉर्थ या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा जो डायरेक्शन असतो तो साऊथ पासून नॉर्थ कडे असतो आणि ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे. ही कोणती डायरेक्शन आहे? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे. सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये जो अँगल आहे तो थीटा आहे. मॅग्नेटिक फील्ड इथे जो आहे बिकॉज ऑफ दीज एक्सटर्नल मॅग्नेट्स, जो मॅग्नेटिक फील्ड आहे तो बी आहे. पोल स्ट्रेंथला मॅग्नेटिक फील्डनी मल्टिप्लाय केल्यानंतर फोर्स निघत असतो. सो हा जो फोर्स इथे आपण रिप्रेझेंट केलेला आहे तो फोर्स आहे बेसिकली क्यू इंटू बी. क्यू इंटू बी बेसिकली तो फोर्स आहे, तो याच्यावरती ऍक्ट होतो. जसं इलेक्ट्रिक फील्डमध्ये होता ना, इथे प्लस चार्जेस ओके, इथे मायनस चार्जेस, तर पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे इलेक्ट्रिक फील्ड होती. आता इथे एक डायपोल ठेवतो मी, इलेक्ट्रिक डायपोल. हा मायनस क्यू चार्ज आणि हा प्लस क्यू चार्ज आहे. तर प्लस प्लसला रिपेल करेल, प्लस मायनसला अट्रॅक्ट करेल. तर या डायरेक्शनमध्ये फोर्सेस आहेत. इलेक्ट्रिक फील्ड इथे ई असेल तर इलेक्ट्रिक फील्डला चार्जनी मल्टिप्लाय केल्यानंतर फोर्स निघत असतो या डायरेक्शनचा. तर सिमिलरली इलेक्ट्रिक फील्डला चार्जनी मल्टिप्लाय केला तर फोर्स निघतो या डायरेक्शनचा. वन ऑफ द फोर्स इंटू डिस्टन्स बिटवीन फोर्स, हा अँगल थीटा पकडतोय. हा 12 असेल तर हा डायमेन्शन जो आहे ना तो आहे 12 साइन थीटा. 12 साइन थीटा हा डायमेन्शन. सो टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो पहा, वन ऑफ द फोर्स इज इक्वल टू क्यू इंटू ई, लाईक ई इंटू क्यू इंटू डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस. डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस म्हणजे लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स असतो तो. हा जो फोर्स आहे आणि हा जो फोर्स आहे यांच्यामध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स हा असतो विच इज 12 साइन थीटा. आणि हा 12 असेल तर हा 12 कॉस थीटा आणि हा 12 साइन थीटा. सो 12 साइन थीटा. तर एवढा टॉर्क ऍक्ट होत असतो. या फोर्स आणि या फोर्समुळे जो टॉर्क ऍक्ट होतो त्याच्यामुळे हा डायपोल गोल फिरतो. तुम्ही इमॅजिन करा ना, एक फोर्स इकडे लावला तुम्ही, एक फोर्स इकडे लावला तर टॉर्क ऍक्ट होतो ना, त्याच्याने हा डायपोल गोल फिरेल. तर तो टॉर्क इथे शोधला आपण. टॉर्क इज इक्वल टू ई इंटू क्यू इंटू 12 ला आपण पी म्हणतो. काय म्हणतो? पी. चार्ज इंटू डिस्टन्स बिटवीन चार्जेस, त्याला आपण इलेक्ट्रिक डायपोल म्हणून बोलतो, त्याला की आपण पी बोलतो. आणि टॉर्क इज इक्वल टू पी ई साइन थीटा म्हणजे पी क्रॉस ई, टॉर्कचा फॉर्म्युला बनतो. सो सिमिलर वे मध्ये इथे जो टॉर्कचा फॉर्म्युला बनणार आहे, पी म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, तसं इथे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ई म्हणजे इथे इलेक्ट्रिक फील्ड, तर बी म्हणजे इथे मॅग्नेटिक फील्ड, आणि साइन थीटा तर आहेच आहे. सो टॉर्कचा फॉर्म्युला असा बनतो, त्याचंही डेरिवेशन करून दाखवतो. पोल स्ट्रेंथ जो क्यू आहे आणि मॅग्नेटिक फील्ड जो बी आहे, पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक फील्ड कराल तर हा फोर्स निघत असतो. अगेन टॉर्क म्हणजे वन ऑफ द फोर्स इंटू डिस्टन्स बिटवीन फोर्सेस. आता इथे डिस्टन्स बिटवीन फोर्स जर का पाहाल, त्या ट्रायंगल कडे पाहाल तर हा 12 असेल, तर हा 12 कॉस थीटा आणि हा 12 साइन थीटा. सो 12 साइन थीटा. सो डिस्टन्स बिटवीन फोर्स जो आहे, हा एक आहे, हा एक आहे, यांच्यामध्ये जो डिस्टन्स आहे तो आहे 12 साइन थीटा. 12 साइन थीटा. सो क्यू इंटू 12 टॉर्क इज इक्वल टू क्यू इंटू 12 पोल स्ट्रेंथ इंटू डिस्टन्स बिटवीन पोल, याला आपण मॅग्नेटिक मोमेंट बोलतो, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, इंटू बी जो आहे तो इंटू साइन थीटा. सो टॉर्कचा फॉर्म्युला बनला एम बी साइन थीटा. एम बी साइन थीटा. बट वेन थीटा इज व्हेरी स्मॉल, ओके, आता ऑसिलेशनचा रोल कुठे येतो पहा. तर इनिशियली हा मॅग्नेट असा होता, असा ड्रॉ करू आता. इनिशियली हा मॅग्नेट या पोझिशनवरती होता, या पोझिशनवरती. हा साऊथ पोल होता आणि हा नॉर्थ पोल होता.
हे पहा नॉर्थ साऊथला अट्रॅक्ट करायचा आणि हा जो साऊथ आहे हा नॉर्थला अट्रॅक्ट करायचा. सो हा अट्रॅक्शन कॅन्सल झाला. तो कुठे जाणार नाही, जसा आहे तसा थांबेल, तो तिथेच थांबेल. सो हा त्याचा मीन पोझिशन आहे. हा जो पोझिशन मी इथे ड्रॉ केलाय हा मीन पोझिशन आहे. ओके, तर मीन पोझिशन पासून बरोबर मी त्याला थीटा अँगलनी, किती अँगलनी हे पहा इथे थीटा अँगलनी मी त्याला डिफ्लेक्ट केलेला आहे. लेट थीटा बी व्हेरी स्मॉल, बट वेन साइन थीटा इज व्हेरी स्मॉल, सॉरी थीटा इज व्हेरी स्मॉल, साइन थीटा इज इक्वल टू थीटा. थीटा जेव्हा खूप छोटा असतो ना, तर साइन थीटा आणि थीटाची व्हॅल्यू सेम असते. सो टॉर्कचा जो फॉर्म्युला बनतो तो बनतो एम बी थीटा. पण आपल्याला माहिती टॉर्क म्हणजे आय अल्फा विच इज इक्वल टू एम बी थीटा. सो अल्फाची व्हॅल्यू काय बनली पहा, अल्फाची व्हॅल्यू एम बी डिवाइड बाय आय इंटू थीटा. पण अल्फा म्हणजे तर माहिती ऍक्सेलरेशन म्हणजे ओमेगा स्क्वेअर एक्स, ऍक्सेलरेशन ओमेगा स्क्वेअर एक्स असतो, बट अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे ओमेगा स्क्वेअर थीटा. सो ओमेगाची जी व्हॅल्यू आहे इथे ती बनते अंडर रूट ऑफ एम बी बाय आय, अंडर रूट ऑफ एम बी बाय आय. सो अल्टिमेटली टाइम पिरियडचा फॉर्म्युला बनतो 2 पाय बाय ओमेगा. ओमेगाची जी व्हॅल्यू आहे ती आहे अंडर रूट ऑफ एम बी डिवाइड बाय आय. म्हणजे टाइम पिरियडचा फॉर्म्युला बनतो 2 पाय अंडर रूट ऑफ आय डिवाइड बाय एम बी. फॉर्म्युला ॲज इट इज पाठ कराल, 2 पाय अंडर रूट आय बाय एम बी. हा टाइम पिरियड आहे बार मॅग्नेटचा ऑसिलेटिंग इन अ मॅग्नेटिक फील्ड. कसा ऑसिलेट होतो हा, त्या मॅग्नेटला या हॉरिझॉन्टल पोझिशनवरतून जर का मी इकडे असं डिफ्लेक्ट करीन आणि सोडून देईन, तर तो पहिले वापस असा होईल. म्हणजे या या पोझिशनला तुम्ही इमॅजिन कराल, या पोझिशनवरती त्याला याच्यावरती टॉर्क ऍक्ट होतो. बरोबर, टॉर्क ऍक्ट झाल्यामुळे तो गोल फिरायला लागतो वापस. मग तो या पोझिशनवरती येतो, पण तो तिथे थांबत नाही, तो परत इकडे रोटेट होतो असं. कारण की या पोझिशनला येण्याच्या प्रोसेसमध्ये त्यांनी वेलोसिटी गेन केली आहे, अँग्युलर वेलोसिटी. मग तो तिथे थांबणार नाही, मग तो परत वापस ओके या डायरेक्शन मध्ये आणखीन थोडासा रोटेट होईल. मग इथे जाऊन परत तो थांबेल. थांबेल मीन्स अँग्युलर वेलोसिटी 0 होईल. पण हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल असल्यामुळे नॉर्थला साऊथ अट्रॅक्ट करणार आणि या साऊथला हा जो नॉर्थ आहे हा अट्रॅक्ट करणार. सो परत वापस उलटा फिरायला लागेल तो. या डायरेक्शननी जर का दोन फोर्सेस लागले तर हा परत उलटा फिरेल असं. आणि हे ऑसिलेशन कंटिन्युअसली चालू राहणार आहे. आणि याच ऑसिलेशनचा टाइम पिरियड आपण इथे आता शोधलेला आहे, 2 पाय अंडर रूट ऑफ आय बाय एम बी. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय म्हणलं, 2 पाय अंडर रूट ऑफ आय डिवाइड बाय एम बी. ओके, तर हे सर्व पॉइंट्स आपण कव्हर केलेले आहेत. आता न्यूमरिकल वरती जातोय. क्वेश्चन नंबर 1, एक 7 to 8 8 to 9 न्यूमरिकल्स आहेत ऍक्च्युली. सेव्हन न्यूमरिकल सॉल्व्ह करूया आपण. सिंपल पेंडुलम हॅज अ टाइम पिरियड टी इन एअर. एअरमध्ये टाइम पिरियड टी आहे. इट्स टाइम पिरियड when it is completely immersed in a liquid of density 1/8 of density of material. ओके, तर सेशनमध्ये हा पार्ट एक्सप्लेन केला होता, आठवत असेल मी तुम्हाला, की पेंडुलम जर का पाण्यात बुडवला तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला होतो 2 पाय अंडर रूट ऑफ एल डिवाइड बाय जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड बाय डेन्सिटी ऑफ मेटल. त्यांचं म्हणणं काय आहे की लाईक 1/8 ऑफ डेन्सिटी ऑफ मटेरियल म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड हा 1/8 आहे, दॅट ऑफ डेन्सिटी ऑफ मेटल. डेन्सिटी ऑफ लिक्विड इज 1/8 टाइम्स डेन्सिटी ऑफ मेटल. कॅन्सल मेटल मेटल, सो 1/8 राहिला ना इथे. 1/8 8 गेला इथे, 7/8 बनला. मग 7/8 मध्ये 8 वरती गेला, 7 खाली राहिला, 8L/7G. ओके, किंवा याला मी असं लिहू शकतो 2 पाय अंडर रूट ऑफ L/G आणि अंडर रूट ऑफ 8/7. हा तर आधीचा टाइम पिरियड, सो अंडर रूट ऑफ 8/7 इंटू आधीचा टाइम पिरियड. तसं याचा आन्सर कराल. ठीक आहे, नेक्स्ट. सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ L and bob of mass M is executing SHM. सिंपल पेंडुलम आहे, जसं की लेंथ L आहे, ओके, अँड बॉब ऑफ मास M मास आहे बॉबचा, इज एक्झिक्युटिंग SHM ऑफ स्मॉल अँप्लिट्यूड A. मॅक्सिमम टेन्शन इन द स्ट्रिंग विल बी. ते म्हणताय स्ट्रिंगचा मॅक्सिमम टेन्शन किती असेल म्हणून. ठीक आहे, असं ऑसिलेट तर होतो इथे. मॅक्सिमम टेन्शन हा जेव्हा खाली येतो ना त्यावेळी असतो. जेव्हा तो एकदम बॉटम मोस्ट पोझिशनवरती येतो त्यावेळी त्याचं टेन्शन हे मॅक्सिमम असतं. कारण या पोझिशनवरती पाहाल तर डाऊनवर्ड फोर्स इज mg आणि या डायरेक्शनला जो आहे तो टेन्शन आहे वरच्या डायरेक्शनला. सो टेन्शन मायनस ऑफ mg इज नेट अपवर्ड फोर्स.
and net upward force provides centripetal force. Okay, net upward force provides centripetal force which is equal to mv square divided by r. r म्हणजे एल इथे नाही का, हा जो सर्कल आहे त्या सर्कलचा रेडियस इज नथिंग बट एल, त्याची लेंथ. सो असा इक्वेशन बनतो. सो टेन्शनची व्हॅल्यू काय बनते पहा, टेन्शन इज इक्वल टू एम जी प्लस एम व्ही स्क्वेअर बाय आर. एम व्ही स्क्वेअर बाय एल लिहितो मी इथे, एम व्ही स्क्वेअर बाय एल. सो टेन्शन इज इक्वल टू एम जी प्लस ओके एम. वेलोसिटीची व्हॅल्यू किती आहे या पोझिशनवरती, वेलोसिटी इज ए ओमेगा नाही का, वेलोसिटी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम ओके इज ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर तर झिरो इथे मीन पोझिशनला. सो ए ओमेगा बनेल वेलोसिटी. किती बनतो, वेलोसिटी इज ए ओमेगा. पण ओमेगा किती आहे हे पहा, टाइम पिरियडचा फॉर्म्युला 2 पाय अंडर रूट एल बाय जी आहे ना, म्हणजे 2 पाय बाय अंडर रूट जी बाय एल आहे ना. टाइम पिरियड तर 2 पाय बाय ओमेगा असतो. सो म्हणजे ओमेगाचा व्हॅल्यू अंडर रूट जी बाय एल आहे. करेक्ट. सो ओमेगाचा जो व्हॅल्यू आहे तो अंडर रूट जी बाय एल आहे. सो हा झाला आपला वेलॉसिटीचा फॉर्म्युला, जो की मी इथे टाकून देणार आहे आता इथे. बघा इथे अँप्लिट्यूडचा स्क्वेअर आणि जी डिवाइड बाय एल. ओके, जी डिवाइड बाय काय बनतो, एल बनतोय. सो बेसिकली हा आहे टेन्शन. आता मला वाटतं इथे एम जी जर का कॉमन कराल, एम जी आणि एम जी कॉमन कराल तर इथे 1 + a/l होल स्क्वेअर. होल स्क्वेअर नाही बनत इथे, फक्त याचा स्क्वेअर बनतो ऍक्च्युअली. थोडंसं मिस्टेक आहे, ऑप्शन आहे. ओके, हा वाला ऑप्शन. एम जी कॉमन कराल इथे, एम जी आणि हा एम जी कॉमन कराल तर इथे बनतो 1 आणि इथे बनतो a/l होल स्क्वेअर. a/l होल स्क्वेअर. ओके, नेक्स्ट सम. A simple pendulum of length L has a maximum angular displacement theta. मॅक्सिमम जो अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे तो थीटा आहे. ठीक आहे. सो आहे मॅक्सिमम अँग्युलर डिस्प्लेसमेंट दॅट इज इक्वल टू थीटा. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉब ऑफ मास एम इज. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी किती असेल म्हणा, तर थोडंसं डायग्राम ड्रॉ करतो मी इथं. ठीक आहे. एल आहे, तर हा जो डायमेन्शन आहे तर हा डायमेन्शन आहे एल कॉस थीटा नाही का. हा एल असेल तर हा एल कॉस थीटा. तर हा जो डायमेन्शन आहे हा डायमेन्शन असणार आहे एल, म्हणजे हा डायमेन्शन बेसिकली ओके ग्राउंड लेवल पासून एल मायनस ऑफ एल कॉस थीटा. आणि पहा ना, टोटल एल आहे ना आपला, टोटल तर लेंथ आहे वायरची. सो हा डायमेन्शन टोटल एल आहे. एल मधून हा एल कॉस थीटा गेला तर हा डायमेन्शन राहील. हा डायमेन्शन म्हणजे हा डायमेन्शन. करेक्ट. विचारतात काय ते आपल्याला, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. तेव्हा कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम हे इथे होते, कारण की तिथे वेलोसिटी सर्वात जास्त होते. मीन पोझिशनला वेलोसिटी सर्वात जास्त असते ना. इथे कायनेटिक एनर्जी ही 0 आहे, म्हणजे इथे फक्त पोटेन्शियल एनर्जी आहे. म्हणजे इथे जी पोटेन्शियल एनर्जी आहे आणि इथे बेसिकली पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, म्हणजे इथे फक्त कायनेटिक एनर्जी आहे. इथे कायनेटिक 0 जी आहे ती पोटेन्शियल आहे, म्हणजे टोटल एनर्जी म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. इथे गेल्यानंतर पोटेन्शियल 0 होते, म्हणजे पोटेन्शियल पूर्णपणे 0 होते, म्हणजे कायनेटिक वाढते. सो कम्प्लीट पोटेन्शियल एनर्जी ही कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते आणि पोटेन्शियल 0 होते. त्याचा अर्थ इथली पोटेन्शियल एनर्जी आणि इथली कायनेटिक एनर्जी सेम आहे. सो द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी ॲट दिस पॉईंट. आणि या पॉईंटवरती पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला माहितीच आहे, एम जी एच. सो एम जी एच किती आहे, ग्राउंड लेवल पासून ही हाईट जी आहे ती आहे एल मायनस ऑफ एल कॉस थीटा. सो टेक एल कॉमन. So mgl 1 minus cos theta. Option number C, mgl 1 minus of cos theta. Okay. Next, pendulum is hanging in a uniformly rising lift. Okay, एक पेंडुलम आहे, लिफ्ट वरती जातो. Okay. If lift's motion becomes uniformly accelerated, how will the period of oscillation of pendulum change? Okay, acceleration आहे इथे, लिफ्ट वरती जातोय विथ ऍक्सेलरेशन ए. तुम्हाला माहिती, लिफ्ट जर का वरती जात असेल ऍक्सेलरेशन ए नी, तर आपल्याला असं ॲझ्युम करायचं असतं की पेंडुलम वरती खालच्या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन ए ऍक्ट होतो, नॉन इनर्शियल फ्रेम नाही का.
आणि खालच्या डायरेक्शन मध्ये जी तर आहेच आहे शेवटी. म्हणजे टाइम पिरियड किती बनतो पहा, 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय नेट ऍक्सेलरेशन इज ए प्लस जी. तर खालची गोष्ट वाढली आहे म्हणजे टाइम पिरियड कमी झाला पाहिजे. ओके, टाइम पिरियड विल बी शॉर्टर, कमी होईल टाइम पिरियड. ओके, देन नेक्स्ट, सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ एल इज सस्पेंडेड फ्रॉम रूफ ऑफ अ ट्रॉली. असेल काही एक कार वगैरे असेल, सिंपल पेंडुलम आहे. ट्रॉली मूव्ज इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन विथ एन ऍक्सल. ट्रॉली जर का ए ऍक्सलरेशननी पुढे जाईल तर त्याच्यावरती ए उलट्या डायरेक्शनने ऍक्सलरेशन लागतो असं समजायचं असतं नॉन इनर्शियल मध्ये. तर थिरॉटिकल एक्सप्लेनेशन ऑलरेडी केलं आहे आपण पेंडुलमच्या आर्टिकल्समध्ये हे सर्व. आणि खालती ऍक्सलरेशन जी आहे, तुम्हाला सांगा नेट ऍक्सलरेशन जो येईल तो येईल अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर. मग टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय येईल, 2 पाय अंडर रूट ऑफ एल डिवाइड बाय जी. जी म्हणजे नेट ऍक्सलरेशन जो की हा आहे, ए स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर. पहा असं ऑप्शन आहे का? पॉवर 1/4 पाहिजे ऍक्च्युली, इथे आहे -1/4 पाहिजे इथे. ऑप्शन आहे पण पॉवर -1. पहा 2 पाय अंडर रूट एल, हे पहा 2 पाय अंडर रूट एल आहे बरोबर. त्याला मी असं लिहितो 2 पाय अंडर रूट ऑफ एल 1 डिवाइड बाय अंडर रूट ए स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर ना. पण अंडर रूट ए स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस जी स्क्वेअरचा पॉवर हाफ, ए स्क्वेअर प्लस जी स्क्वेअरचा पॉवर हाफ. आणि अंडर रूट आहे म्हणजे परत एकदा पॉवर हाफ, म्हणजे पॉवर 1/4 बनेल अंडर रूट काढला तर. आणि हा वरती जाईल तर पॉवर -1/4 बनेल. सो इथे फक्त मायनस साईन पाहिजे होतं, एक छोटासा मिस्टेक आहे तिथे ऑप्शन मध्ये. ओके, देन नेक्स्ट, काय इथे, lengths of second pendulum on the surface of earth and at height h from the surface of earth ls आणि lh आहे म्हणे. ठीक आहे, दोन डायग्राम ड्रॉ करतो. इथे पेंडुलम वरती घेऊन गेलोय आपण आणि पेंडुलम अर्थ वरती. तर टाइम पिरियड काय असतो सेकंड पेंडुलम किंवा कोणत्याही पेंडुलमचा टाइम पिरियड असतो 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी. आता सेकंड पेंडुलम टाइम पिरियड 2 सेकंड्स आहे. सरफेसवरती ठेवल्यामुळे सरफेसवरची लेंथ बोलली, आणि सरफेसवरती ठेवल्यामुळे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण सरफेसवरचा. पण एच हाईट वरती जाल तर टाइम पिरियड बनतो, टाइम पिरियड चेंज नाही होत. सेकंड पेंडुलमचा टाइम पिरियड 2 सेकंडच असला पाहिजे. मग 2 सेकंड टाइम पिरियड मेंटेन ठेवण्यासाठी लेंथ तुम्ही अशा पद्धतीने चेंज करा की सर्व कॅल्क्युलेशन 2 सेकंड आलं पाहिजे. सो लेंथ ऍट हाईट एच असं म्हणतोय मी इथे, आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट हाईट एच ला मी जरा जीएच म्हणतो. त्यांनी आपल्याला रेडियस ऑफ अर्थ विचारलेला आहे. एक काम करतो, या दोन गोष्टी मी इक्वेट करतो कारण की टाइम पिरियड तर सेमच आहे. ओके, सो अंडर रूट ऑफ एल एस बाय जी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एल एच बाय जी एच. ओके, ठीक आहे, अंडर रूट ऑफ एल एस डिवाइड बाय जी म्हणजे जीएम बाय आर स्क्वेअर. ओके, आणि एल एच ला एल एच, जी एच म्हणजे जीएम डिवाइड बाय आर प्लस एच होल स्क्वेअर. जीएम जीएम कॅन्सल, आर स्क्वेअर अंडर रूट आर आणि आर प्लस एचचा होल स्क्वेअर अंडर रूट आर प्लस एच. पण हा आर वरती जाणार नाही का. सो आर इंटू अंडर रूट ऑफ एल एस इज इक्वल टू आर प्लस एच इंटू अंडर रूट ऑफ एल एच. विचारलं काय, देन द रेडियस ऑफ अर्थ इज इक्वल टू वॉट. रेडियस ऑफ अर्थ काय आहे असं विचारलं, म्हणजे आर ची व्हॅल्यू ठीक आहे काढू शकतो आपण इथे. आर इंटू अंडर रूट ऑफ एल एस इज इक्वल टू आर इंटू अंडर रूट ऑफ एल एच प्लस एच इंटू अंडर रूट ऑफ एल एच ना. हा इकडे गेला, आर कॉमन काय आलं, अंडर रूट ऑफ एल एस मायनस अंडर रूट ऑफ एल एच इज इक्वल टू एच इंटू अंडर रूट ऑफ एल एच. हा इकडे जाऊन डिवाइड होईल, एच अंडर रूट एल एच, एच अंडर रूट एल एच डिवाइड बाय अंडर रूट एल एस अंडर रूट एल एच, अंडर रूट एल एस अंडर रूट एल एच. सो ऑप्शन नंबर सी हा बेसिकली इथे आपला आन्सर येतो. जसं पाहाल तर लाईक हे दोन ऑप्शन तर डायमेन्शनली पण इलिमिनेट करू शकता तुम्ही. रेडियस विचारले तर आन्सर मीटर मध्ये आला पाहिजे. लेन्थ अंडर रूट आणि लेन्थ अंडर रूट युनिट वाईज कॅन्सल होतील, तर हा 1/मीटर आहे ना, आन्सर तर मीटर पाहिजे. लेंथचा अंडर रूट म्हणजे अंडर रूट मीटर मायनस अंडर रूट मीटर इज अंडर रूट मीटर ओनली. सो अंडर रूट मीटर आणि अंडर रूट मीटर कॅन्सल होऊन एक युनिटलेस क्वांटिटी बनेल, तो डायमेन्शनलेस क्वांटिटी बनेल. सो ऑप्शन सी आणि ऑप्शन डी असे दोन ऑप्शन आहेत ज्यांचे युनिट मीटर बनतात. अंडर रूट मीटर अंडर रूट मीटर अंडर रूट मीटर, अंडर रूट मीटर मायनस अंडर रूट मीटर इज अंडर रूट मीटर ओनली, जो की कॅन्सल झाला. एच राहिला फक्त म्हणजे मीटर आहे, आणि याचा पण डायमेन्शन मीटर बनतो. सो ऍटलिस्ट हे दोन ऑप्शन तुम्ही स्वतःहून तुमच्या एंडवरती एलिमिनेट करू शकता. पुढे पहा नेक्स्ट, पेंडुलम क्लॉक इज रनिंग फास्ट. काय फास्ट, बेसिकली हा ऑसिलेट होतो बरोबर. म्हणजे आता समजा सेकंड पेंडुलम आहे, 2 सेकंड मध्ये ऑसिलेट झाला पाहिजे, पण तो ना 1.8 सेकंड मध्ये ऑसिलेट होतो.
पण आपल्याला हे थोडी ना माहिती की तो 1.8 सेकंड मध्ये ऑसिलेट होतोय. तो 1.8 सेकंड मध्ये ऑसिलेट होतोय, पण आपल्याला माहिती की तो सेकंड पेंडुलम आहे. मग 1.8 सेकंड मध्येच ऑसिलेट झाला, 1.8 सेकंड झाले, बट आपण त्याला 2 सेकंड झाले असं ट्रीट करतोय, कारण की हा सेकंड पेंडुलम आहे असं आपल्याला माहिती आहे. आपल्याला हे माहित नाही की तो 1.8 सेकंड मध्ये ऑसिलेट होतो. 2 मिनिटासाठी असं समजा की हा सेकंड पेंडुलम आहे. तर यांनी ऑसिलेशन कंप्लीट केलं तर मी म्हणेल 2 सेकंड झाले, पण ऍक्च्युली त्यांनी 1.8 सेकंड मध्येच केलाय. तर 1.8 सेकंड झाले, पण लाईक मी म्हणतो 2 सेकंड झाले. सो टाइम फास्ट जातोय. कमी टाइम झालाय, बट जास्त टाइम झाला असं वाटतं. टाइम फास्ट जातोय. बरोबर. टू करेक्ट इट्स टाइम, टाइम करेक्ट करण्यासाठी सिम्पल लाईक पेंडुलमचा टाइम पिरियड वाढला पाहिजे. 2 पाय √ऑफ L पाहिजे. टाइम पिरियड वाढवण्यासाठी लेंथ वाढली पाहिजे. काय वाढली पाहिजे? लेंथ ही वाढली पाहिजे. सो इन्क्रीज द लेंथ ऑफ पेंडुलम हा ऑप्शन आहे तिथे. ओके, पेंडुलमचा लेंथ वाढवा. ओके, काम होऊन जाईल तुमचं. ठीक आहे, नेक्स्ट. बॉब ऑफ सिंपल पेंडुलम इज डिस्प्लेस फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन. ओके, हा जो बॉब आहे याला आपण इक्विलिब्रियम पोझिशन पासून इथे डिस्प्लेस केलेला आहे. ओके, पॉइंट Q which is at height h. Okay, bob is then released. Mass of bob is m. Period of oscillation is 2 seconds. 2 सेकंड पिरियड आहे. टेन्शन इज स्ट्रिंग when the bob passes to the lowest position. या पोझिशनला टेन्शन किती असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपल्याला माहिती आहे या पोझिशनला डाऊनवर्ड फोर्स इज mg अँड अपवर्ड फोर्स टेन्शन आहे. सो वरचा फोर्स टेन्शन मायनस ऑफ खालचा फोर्स mg. दिस इज नेट फोर्स टुवर्ड सेंटर, बट नेट फोर्स टुवर्ड सेंटर प्रोव्हाइड्स सेंट्रिपिटल फोर्स विच इज इक्वल टू mv² by r. इज इक्वल टू mv² by r. करेक्ट. तर आता इथे पॉइंट असा आहे की लाईक इथे वेलोसिटी किती असेल ना, लाईक एच हाईट वरती घेऊन गेलो आपण, तर इथे वेलोसिटी किती असेल या पॉइंट वरती. इथे मला सांगा पोटेन्शियल एनर्जी mgh असली पाहिजे. आता इथली जेवढी पोटेन्शियल एनर्जी आहे ती इथे कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल. कायनेटिक एनर्जी आहे हाफ mv². इथली कायनेटिक एनर्जी हाफ mv² ना. सो mv² चा जो व्हॅल्यू आहे तो 2mgh आहे. सो टेन्शन मायनस ऑफ mg इज इक्वल टू mv² व्हॅल्यू इज 2mgh. आणि आर ला आर तर आहेच इथे खाली. आर म्हणजे लेंथच आहे त्याची ऍक्च्युली. आर म्हणजे काय? लेंथ. बरोबर. टेन्शन विचारलाय तर मायनस mg तिकडे जाऊन प्लस mg प्लस 2mgh डिवाइड बाय L. सो टेन्शन इज इक्वल टू mg जर का कॉमन कराल तर ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 2h बाय L. 2h बाय L. बट मुद्दा आहे की L माहिती नाहीये. ठीक आहे, L काढला जाऊ शकतो. कसा काढणार L पहा. त्याने आपल्याला टाइम पिरियड दिला तो की 2 सेकंड्स आहे. टाइम पिरियड म्हणजे 2 पाय √of L/g, जो की 2 सेकंड्स आहे. 2 कॅन्सल. बरोबर. आणि मे बी त्यांनी हे कॅन्सल केलं असेल असं वाटतं मला की पाय आहे, बट ठीक आहे चलो. लेंथची व्हॅल्यू किती आली मग सांगा? g डिवाइड बाय पाय² हा ना. हा जी इकडे जाईल, हा पाय खाली जाऊन एक स्क्वेअर करतोय ना आपण. सो g बाय पाय². सो लेंथच्या जागी g बाय पाय² असं टाकलं तर असा आन्सर असला पाहिजे. mg 1 प्लस 2π²h. ओके, mg आहे का 2π²h डिवाइड बाय g हवा होता ना खाली. करेक्ट. mg. ओके, 2π²h. करेक्ट केलं. इथे जो आहे पोटेन्शियल एनर्जी mgh, इथे कायनेटिक एनर्जी हाफ mv². ओके, सो 2 गेला तिकडे. 2mgh इज इक्वल टू mv². mv² जागी 2mgh डिवाइड बाय r म्हणजे लेंथ. mg गेला तिकडे. सो mg कॉमन 1 प्लस 2h बाय L. 2h डिवाइड बाय L. बट लेंथचा जो व्हॅल्यू आहे, बरोबर, टाइम पिरियड 2 सेकंड्स आहे ना. ओके, 2 सेकंड्स आहे. टाइम पिरियड 2 सेकंड्स. सो 2π√L/g इज 2 सेकंड्स. 2 कॅन्सल. सो लेंथचा व्हॅल्यू बेसिकली g बाय पाय² बनतो, जो की इथे टाकला मी. g बाय पाय². सो असा आन्सर आला पाहिजे होता ऍक्च्युली. इथे मॅच होत नाही पण. ओके, मे बी आन्सरमध्ये एरर असेल, और मे बी अदरवाईज मी कोणता खूपच सिली मिस्टेक कोणता केला असेल तर लाईक तुम्ही कमेंट करा व्हिडिओमध्ये. ठीक आहे. सो mg ब्रॅकेटमध्ये mg ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 2π²h बाय g. mg 2π²h. बस इथे g नाहीये फक्त खालती. यार सॉरी, काय हा जी आतमध्ये मल्टिप्लाय करा यार. इथून जी काढा. जर जी आतमध्ये मल्टिप्लाय झाला तर हा जी आणि जी कॅन्सल होईल. सो ऑप्शन नंबर ए आहे ना. ओके.
ठीक आहे, 2 समज बाकी होता पहा हा वाला. सेकंड पेंडुलम इज प्लेस्ड इन अ स्पेस लॅबोरेटरीमध्ये ठेवलेला आहे. सेकंड पेंडुलम एका बेसिकली सॅटेलाइटमध्ये ठेवला पेंडुलम. ओके, जो की गोल फिरतोय, जो की सॅटेलाइट अर्थच्या अबाउट गोल फिरतोय. तर टाइम पिरियड विचारतात ते त्याचा. तर मला सांगा की जो सॅटेलाइट गोल फिरतोय तर डाऊनवर्ड फोर्स mg असतो, वेट असतो, किंवा जो काही ग्रॅव्हिटी आहे. सो इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्यामध्ये युटिलाइज होतो. तुम्हाला माहिती सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपिटल फोर्स काय करत असतो माहिती का? वेलॉसिटीची फक्त डायरेक्शन चेंज करत असतो. सेंट्रिपिटल फोर्स फक्त वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज करत असतो. म्हणजे समजा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट समजा या डायरेक्शननी जातोय, बरोबर, याच डायरेक्शनने जर का तुम्ही फोर्स लावला तर त्याची वेलॉसिटी वाढते, किंवा फोर्स तुम्ही अपोजिट डायरेक्शन मध्ये लावला तर त्याची वेलॉसिटी कमी होते. पण जर का वेलॉसिटीच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये जर का फोर्स लावला ना तर वेलॉसिटी वाढणार पण नाही, कमी पण नाही होणार. वेलॉसिटीची फक्त डायरेक्शन बदलते, म्हणजे असं जाण्याऐवजी आता तो असं जायला लागतो. वेलॉसिटीची डायरेक्शन बदलत असते. सो इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ऍक्ट करत असतो. ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण हे ऑलरेडी केलेलं आहे. सो दिस सेंट्रिपिटल फोर्स, ओके, इट चेंजेस द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटीचं फक्त डायरेक्शन चेंज करतो. दॅट मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स कम्प्लिटली युटिलाइज झालेला आहे इन चेंजिंग द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेस्ट झालाय डायरेक्शन चेंज करण्यामध्ये. तर आता कोणी शिल्लकच नाही त्याला खाली ओढण्यासाठी. मग जर का खाली ओढण्यासाठी कोणी शिल्लकच नसेल तर हा जो पेंडुलम असा ठेवलेला आहे, बरोबर, हा पेंडुलम जो असा ठेवलेला आहे तो तसाच राहील. सो टाइम पिरियड इन्फिनिटी असेल, कारण की तो ऑसिलेटच नाही करणार. सो इन्फायनाइट टाइम घेईल ऑसिलेट करण्यासाठी, असा याचा अर्थ आहे. अँड फायनली लास्ट क्वेश्चन काय पाहू? टाइम पिरियड ऑफ बार मॅग्नेट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इज बी. बार मॅग्नेटचा टाइम पिरियड इज टी म्हणे, टी. टाइम पिरियडचा फॉर्म्युला 2π √I/mb असतो ना. बार मॅग्नेटच्या केसमध्ये टाइम पिरियड 2π √I/mb. इट इज कट इंटू 2 हाफ्स. हा जो बार मॅग्नेट आहे ना, मी याला कट केला अर्ध्यातनं. त्याला अर्ध्यातनं जर का कट केला तर पहिली गोष्ट त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो असतो रॉडचा तो असतो ml²/12. किती असतो? ml²/12. सो लेंथ अर्धी केली तर मोमेंट ऑफ इनर्शिया 1/4 होईल. सो मोमेंट ऑफ इनर्शिया 1/4 होईल, म्हणून 4 खाली टाकला मी इथे. ठीक आहे, बरं, मॅग्नेटिक मोमेंट पण चेंज होईल ना. मॅग्नेटिक मोमेंट काय असतो? पोल स्ट्रेंथ इंटू डिस्टन्स बिटवीन पोल्स. आता कट केल्याने डिस्टन्स पण तर अर्धा होईल. आता हा कट केला, हा मॅग्नेट वेगळा झाला, इथे एक नवीन पोल क्रिएट होईल, तर डिस्टन्स जो आधी होता त्याच्यापेक्षा अर्धाच झाला ना डिस्टन्स आता. सो मॅग्नेटिक मोमेंट पण अर्धा झाला. सो इथे 2 करू मी इथे. सो ओव्हरऑल टाइम पिरियड इथे खाली 2 आला, म्हणजे 1/√2 टाइम झालेला आहे. ओके, देन द टाइम पिरियड ऑफ इच पार्ट इन सेम फील्ड इज 1/√2 टाइम्स असला पाहिजे, पण इथे असं का नाहीये? नन ऑफ दिस आहे. खैर, परत एकदा पाहूया, मे बी काही आणखीन एखादा सिली मिस्टेक असेल. इट इज कट इंटू 2 हाफ्स बाय कटिंग इट पॅरलल टू लेंथ. सॉरी, लेंथला पॅरलली कट केलेला आहे. लेंथला कसा कट केलाय आपण? पॅरलली कट केलाय, पॅरलली. परपेंडिक्युलर वे मध्ये कट नाही केलाय मी इथे. थोडंसं इथे रब करतोय, असा कट केला, बरोबर. आता असं कट केल्यानंतर वरती एक मॅग्नेट बनला, खालती एक मॅग्नेट बनला. वरती असा एक मॅग्नेट बनलेला आहे आणि खालती असा एक मॅग्नेट बनलेला आहे. ओके, आता या केसमध्ये तुम्ही नोटीस कराल मोमेंट ऑफ इनर्शिया. आता हा काय होतो? मोमेंट ऑफ इनर्शिया इज ml²/12 असतो ना. तर लेंथ काही चेंज झाली नाही, बट मास अर्धा होईल ना, म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया हाफ झालेला आहे. म्हणजे ठीक आहे, सो मोमेंट ऑफ इनर्शिया हा आपला हाफ झालेला आहे. राहिला प्रश्न मोमेंट, डायपोल मोमेंट इज Q×2L. लेंथ तेवढीच राहिली, पण असा अर्धा कट केल्यामुळे हा जो पोल होता तो अर्धा कट झाल्यामुळे पोल स्ट्रेंथ पण अर्धा होईल. पोल स्ट्रेंथ अर्धा झाल्यामुळे मॅग्नेटिक मोमेंट हा पण अर्धाच होतो. सो मॅग्नेटिक मोमेंट पण अर्धा झाला, सो 2 विल गेट कॅन्सल. ओके, सो आहे तसा राहिलेला आहे, म्हणजे 2π√I/mb. सो टाइम पिरियड हा तेवढाच राहिला, दॅट इज इक्वल टू ऑप्शन नंबर बी. ओके, तर हा होता आपला आजचा सेशन. हे सर्व पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहेत लेक्चरमध्ये. टाइम पिरियड ऑफ पेंडुलमचे सर्व आर्टिकल्स आणि डिफरंट डिफरंट ऑसिलेशनचे जे कॅटेगरीज आहेत त्यांचे टाइम पिरियडचे डेरिवेशन्स केलेले आहेत आपण. ओके, सेशन मी इथे थांबवतोय. सो बाय एव्हरीवन.